रेजिस्टन्सचं जे काही कॉम्बिनेशन असतं म्हणजे रोधांची जी काही जोडणी असते एकसर आणि समांतर, याच्यावर लेटेस्ट राज्यसेवेलाही प्रश्न पडला पाठीमागच्या, आता कंबाईनच्या गट बलाही प्रश्न पडला त्याच्यावरती, त्याच प्रकारचा सेम अनुषंगाने प्रश्न होता. आपण बघू नेमकं काय बाबा ती जोडणी बिडणी काय असते काय ते. ठीक आहे, तर सगळ्यात प्रथम टाका सगळ्यांनी रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजेच रोध. आता याचं मला तुम्ही लोकांनी एकक सांगायचं, जे एकक काय असतं. ओहम्स, बरोबर. ओहम म्हणजे ओहम या नावाच्या बाबाने याचा शोध लावला होता, त्याच्यात ओहमचा नियम पण आहे. तर ओहमचा नियम म्हणजे ते नाही का, ते काहीतरी व्ही इक्वल्स टू आय आर वगैरे काहीतरी, बरोबर. म्हणजे ते व्ही हा डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतो आयच्या, बरोबर. ते नाही का इंग्लिशमध्ये ते सो लॉंग ॲज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द करंट पासिंग थ्रू इट. काही नाही कळलं? बरं ऐका आता, फक्त एवढं सांगायचं होतं मला. आपला जो काही व्होल्टेज असतो ना एखाद्या परिपाठामधला, तो व्होल्टेज हा समानुपाती असतो. काय झालं? कॅमेरा. बरं, स्क्रीनचा काही प्रॉब्लेम झाला का? आता आलं बरोबर? बरोबर. काय 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 चहा पाणी पाहिजे काय? बरं. ऐका सेकंड. आता व्होल्टेज म्हणजेच आपण त्याला बोलतो पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजेच आपलं काय विभवांतर वगैरे बोलतो आपण त्याला. विभवांतर हे समचलनात असतं, हे करंटच्या म्हणजेच इलेक्ट्रिसिटीच्या. लक्षात घ्या सगळ्यांनी काय ते. हा आपला ओहमचा नियम आहे, बरं लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आपण सरळ फॉर्म्युला समजा इंटरप्रेट करायला गेलो ओहमचा, तर फक्त एवढंच करायचं, व्ही आहे ना व्ही, तर व्हीचा व्ही राहील इथं इक्वल टू, याच्याबद्दल इक्वल टू येतो, आणि यांच्यामध्ये काहीतरी एक कॉन्स्टंट नावाचा प्रकार असतो, तो म्हणजे असतो रेजिस्टन्स. ठीक आहे, तर याला म्हणायचं आय आर. कारण त्याला आय आर. मी थोडं पुस्तकाच्या वेगळ्या भाषेत लिहितोय, पुस्तकाच्या भाषेत सांगत नाही तुम्हाला लोकांना. फक्त तुम्ही पाठ काय करा माहिती आहे का, तर ओहम नावाचा वीर योद्धा होता असं म्हणायचं. काय होता? ओहम नावाचा काय होता? वीर योद्धा होता. तर वीर म्हटल्याने लगेच काय होतं माहिती आहे का, सो व्ही इक्वल्स टू आय आर म्हणजे वीर. बघा व्ही आय आर, अरे बनतंय ना वीर. म्हणजे आपल्या डोक्यात ते फिट होणार, ते आपण कधी विसरणार नाही. अर्थात त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे, व्ही म्हणजे व्होल्टेज असतं, आय म्हणजे करंट असतो, आणि आर म्हणजे काय असतं आपलं रेजिस्टन्स. आता आपण सध्या रेजिस्टन्स बद्दल बघूया, मग तुम्हाला ते सगळे पॉईंट्स लिहून देतो मी, ते ओहमच्या नियमाच्या पासून सगळे पुढचे. तर पहिल्यांदा आपण रेजिस्टन्स मध्ये सुरुवातीला त्यांची जोडणी बिडणी बघू काय असते. ठीक आहे, सो रेजिस्टन्स हे इंडिकेट करतात बाय अशा प्रकारचा सिम्बॉल असतो, तो याला रेजिस्टन्स म्हणतात ते लोक. ठीक आहे, याचं युनिट असतं ओहम. ज्याने त्याचा शोध लावला तो अशा प्रकारे लिहितात बघा, ओहम. असं नाही कळलं तर लिहायचं ओहम, काय टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, तर अर्थात बघा आता काय ते, जर आपण दोन जोडण्या बघू याच्या. सगळ्यात पहिल्यांदा एक याची सिरीजवाली जोडणी आणि दुसरी पॅरलवाली जोडणी, दोन भागात त्याला विभाजित करतो आपण. ठीक आहे, दोन भागात सगळ्यांनी लिहा. पहिल्यांदा लिहा एका साईडला इथे एकसर. एकसर म्हणजेच सिरीज. मराठीत कळत नाही बरं कधी कधी, म्हणून इंग्लिशमध्ये लिहित चला. आणि दुसरं म्हणजे समांतर. समांतर म्हणजे पॅरलल. आता एकसर अर्थात सिरीज आणि समांतर म्हणजे पॅरलल. आता ह्याला कशा प्रकारे जोडणीत कसं जोडतात आणि त्याचा परिणामी रोध कसा करतात सगळ्यांनी बघा. आता समजा आता ए हा बिंदू इथे दिलाय तुम्हाला लोकांना, इथून पुढे इथे एक रेजिस्टन्स मी जॉईंट केलं, त्यानंतर याच्या पुढे आणखीन एक रेजिस्टन्स मी इथे जॉईंट केलं आणि इथे थांबवलं. तर याला समजा मी म्हटलं हा R1 आहे आणि हा वाला R2 आहे. म्हणजे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू असतात 10 ओहम, 15 ओहम, 20 ओहम, काही असेल वॉट एव्हर जे काय असेल ते. तर आता तुम्हाला असं म्हटलं गेलं यार, ए पासून इथे समजा हा बी नावाचा बिंदू मी दाखवला, ए पासून बी पर्यंत मध्ये दोन रेजिस्टन्स हे एकसर जोडणीमध्ये, म्हणजे कसे जोडलेत बरं इंग्लिशमध्ये काय, सिरीज मध्ये, म्हणजे एका बाजूला एक याप्रमाणे जोडलेत. तर यांचा परिणामी रोध किती असा कधी प्रश्न असतो. किंवा दुसरा वाला समजा ए या बिंदू पासून बघा, आता हा ए हा बिंदू, याच्यापासून एक वायर वर सोडली, त्या वायरमध्ये इथे एक रेजिस्टन्स आहे समजा, आणि दुसरी वायर इथून सोडली, म्हणजे एकाच पासून दोन याच्यामध्ये ते विभाजित स्प्लिट झालं. तर डिवाइड झालं बरं, ते तो करंट डिवाइड झाला दोघांमध्ये. आता ठीक आहे, इथून पुढे आलो आपण, इथून आता याला जॉईंट केलं असं, याला ए म्हटलं, याला समजा आपण बी म्हटलं. अर्थातच याच्या ह्या कॉम्बिनेशनला काय म्हणतात बरं मित्रमंडळ, समांतर म्हणजेच काय पॅरलल. याला नाव दिलं आपण समजा पुन्हा एकदा R1, याला म्हटलं आपण R2. तर ह्या दोन्ही केसेसमध्ये आता मी तुम्हाला दोन लोकांचं सांगतोय, 3 जण आली किंवा 4 जण जरी रोधमध्ये आलं तर काही फरक पडत नाही आपल्याला. याची बेसिक मांडणी अशी, सरळ RAB म्हणजेच काय, यांचा परिणाम, किंवा त्याला असं म्हणतात RS.
आरएस तुमचा वाला आरएस नाही बरं, हा वाला आरएस येतो. ठीक आहे. सो रॉयल स्टॅग वाले चकना मेंबर्स बघून घ्या. आरएस तर एस म्हणजे काय, एस म्हणजे काय सिरीज. तर आर एस म्हणजेच काय, या दोघांची सरळ सरळ काय करतात तर बेरीज करतात. हे इतकं सोपं आहे. इथे तुम्ही 2 रेजिस्टन्स ठेवा ना 10 रेजिस्टन्स लावा, त्या सगळ्यांची इथे सरळ 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 बेरीज केली जाते. म्हणजेच हे सगळ्यात सिंपल आहे. हा अवघड कोणतं आहे तर हे थोडं, कारण याच्यामध्ये तुम्हाला थोडं गणित चांगलं आलं पाहिजे. कारण याच्यामध्ये जेव्हा यांचं पॅरलल कॉम्बिनेशन काढतात तर त्याला आपण असं म्हणतो की 1/RP. पी म्हणजे काय, पॅरलल रेजिस्टन्स इन पॅरलल असं बोलतो आपण त्याला. यांचा परिणामी रोध झाला तो इज इक्वल टू, आता यांची बेरीज अशी करतात 1/R1 प्लस 1/R2 या प्रकारे. लिहा सगळ्यांनी. याला सोडवायचं वगैरे गणित आल्यानंतर कळेल सोडवायचं कसं वगैरे काय काय तुम्हाला टेक्निक सांगेल. पुस्तकाच्या मैत्रिणी जाऊच नका तुम्ही, कारण लय वेळ लागतो पुस्तकाच्या मैत्रिणी हे सोडवण्यासाठी, हे सोडवायला. ठीक आहे. आता ऐका, 2 रेजिस्टन्स आपण एका सिरीज मध्ये लावलेत R1 R2. ठीक आहे. आता याच ठिकाणी जर तुम्हाला लोकांना मी समजा व्हॅल्यू दिल्या, बरं ऐका सगळ्यांनी काय ते व्हॅल्यू दिल्या, तर याच्यामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं बघा ध्यानात घ्या सगळ्यांनी. इथे म्हटलं तुम्हाला लोकांना, इथे मी 10, इथे म्हटलं 15. जरा सांगताय का किती आला परिणामी रोध? 25. काय साधं सिंपल आहे, चिल्लर गणित काय नाही. ठीक आहे. हे 10 आहे, हे 15 आहे, म्हणजे या दोघांची बेरीज करणार मी सरळ सरळ, म्हणजे मला असं मिळणार ते 10 अधिक किती 15. उत्तर काय सांगा लवकर, 25 ओहम. हा झाला त्यांचा परिणामी रोध एका एकसर जोडणीत जोडल्यानंतर. पण यांनाच जर मी समजा समांतर जोडणीचा जोडलं असतं, इथे R1 ची किंमत आली असती 10 आणि त्या R2 ची किंमत समजा मी म्हटली 15 आणि आता यांचा परिणामी रोध काढायचा आहे, तर साईडला तुम्हाला करून दाखवतो बघा सगळ्यांनी काय ते. तर याला तुम्हाला लोकांना त्या अपूर्णांकांच्या मेथडने सोडवावं लागेल. ते कसं ते बघा. म्हणजेच काय 1/RP म्हणजे पॅरलल, जे मागास तुम्ही लिहिले तेच लिहितो रिपीट मी आता, इक्वल टू आपला हा जो 1/R1 आहे, इथे R1 ची किंमत काय सांगा आता 10 आणि R2 ची किंमत काय सांगा 15. मग इथे काय बघा आता ते 1/10 अधिक 1/15. तर यांना तुम्ही लोकांनी एलसीएम मेथडने करू शकता, तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय करून करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे की बाबा तुमचं बेसिक किती चांगलं आहे. मग इथे 15 एक किती 15, मग इथे 10 एक किती आला सांगा 10 आणि खाली 15 गुणिले 10 किती आलं 150. इथे प्लस चिन्ह म्हणजे इथे प्लसच असणार आहे, विषयच नाही. मग इथे तुम्हाला असं मिळलं काहीतरी ते 1/RP इक्वल्स टू 15 आणि 10 किती लेकरांनो 25 भागिले काय 150. आता 25 एक 25 बोला 25 सक 150 म्हणजे असं आलं 1/RP इज इक्वल टू 1/6. म्हणजेच RP इक्वल टू काय आला सांगा लवकर 6 ओहम्स. ही झाली ट्रेडिशनल मेथड, ट्रेडिशनल पद्धत आपली. परंतु 2 रेजिस्टन्सचा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्यासाठी आपली एक थोडी गणितातली एक शॉर्टकट आहे. ती गणितातली शॉर्टकट अशी आहे यासाठीची मेथड नंबर 2 की तुम्ही डायरेक्ट कसं करू शकता बघा. ते काळकामची मेथड आहे. ती काळकामच्या मेथडनुसार डायरेक्टली रेजिस्टन्स इन पॅरलल इक्वल टू त्या दोघांचा गुणाकार करायचा. कुठल्या दोघांचा गुणाकार करायचा 10 आणि 15चा गुणाकार भागिले दोघांची बेरीज करायची. कसं आहे का ते 10 गुणिले 15 भागिले 10 अधिक 15. मग ते 15 10 किती सांगा लवकर ते वरती 150 आणि खाली या दोघांची बेरीज काय सांगा लवकर 25 आणि डायरेक्ट सांगा मग RP इज इक्वल टू त्या 25 ने त्याला भाग दिला किती सांगा लवकर 6. असं लवकर करता येतं, वेळ वाचतो. पण हा जो फॉर्म्युला आहे समोरचा हा 2 लोकांसाठी पॉसिबल आहे. 3 लोकांचा फॉर्म्युला वेगळा येतो. मग अरे तुम्ही ते दोघांचा गुणाकार दोघांची बेरीजच्या बदली तिघांचा गुणाकार तिघांची बेरीज करून ठेवाल, तसं नाही चालत ते. तर प्लीज आता तुम्ही लोकांनी हे जे मी तुम्हाला डेमो गणित दिलं हे गणित सगळ्यांनी व्यवस्थित लिहा पहिल्यांदा आणि हे सोल्युशन कॉपी करा. ठीक आहे. लिहा 10 ओहम. बरं तुम्ही आकृती काढली काही वाली आकृती ज्यांची राहिली त्यांनी काढून घ्या आकृती. तोपर्यंत त्या आकृतीला जागा सोडून हे फॉर्म्युलेज वगैरे लिहून घ्या आणि या फॉर्म्युल्याच्या खाली एक छोटंसं गणित घ्या आणि ते सोडवायला घ्या लगेच ते गणित. ठीक आहे. लिहा 10 ओहम आणि 15 ओहम. 10 ओहम मराठीत लिहू शकता, जर कळत नसेल जरा सिम्बॉल असा आहे ओहमचा असावाला. ठीक आहे. 10 ओहम आणि 15 ओहम रोध असलेले 2 रोध. 10 ओहम आणि 15 ओहम रोध असलेले 2 रोध रेजिस्टन्सेस 2 रोध एकसर जोडणीमध्ये तसेच समांतर जोडणीमध्ये जोडल्यास, एकसर जोडणीमध्ये तसेच समांतर जोडणीमध्ये जोडल्यास त्यांचा परिणामी रोध किती, त्यांचा परिणामी रोध किती. तर पहिलं समांतरचं लिहा. समांतर तर काय सॉरी एकसरचं लिहा, काही सांगायची गरज नाही. दोघांची बेरीज डायरेक्ट लिहून टाका. RS इक्वल्स टू R1 प्लस R2. 10 आणि 15 यांची बेरीज इक्वल टू 25. हे सगळ्यात इझिएस्ट आहे. कोणाला काय झालं रे
कोणी काय शहाणपणा केलं की उचलून फेकून द्या बरं, कोणी पण असू देतो, काय बिघडत नाही. झालं. नेक्स्ट नंबर 2. आता इथे ते समांतरमध्ये जोडलेत, समांतरमध्ये जोडल्यानंतर ते 1/1 मध्ये दोन्ही पण. आता काय करणार आपण याच्यामध्ये बघा, एक तर ही मेथड आहे नाही तर ही मेथड आहे. तुम्हाला यातली जी मेथड जी बेटर वाटेल ते नाही करा, नाही तर दोन्ही नाही करा, काही प्रॉब्लेम नाही सध्या. फक्त परीक्षेत दोन्ही मेथड नाही करू नका, वेळ घालवाल बिनकामात तुमचा. आता याच्यावरती मी हे गणित इथे समोर ठेवण्याचं कारण असं, याच्यावर काही ऑब्झर्वेशन आहेत आपले, त्या ऑब्झर्वेशन तुम्हाला मे बी परीक्षेमध्ये जर गणित नाही पडलं, ऐकून घ्या, मी आज गणित काय शिकवते, तुमची भीती घालवायची मला. पेपरला जर गणित नाही पडलं ना, त्याच्या कन्सेप्ट पडणार 100%. क्लिअर काय, ती भीती घालून घ्या पहिल्यांदा तुम्ही लोक. ठीक आहे, तर गणित नाही पडलं त्याची कन्सेप्ट काय पडेल ऐका. आता व्यवस्थित बघा सगळ्यांनी. फर्स्ट पहिल्यावाला बघा, झालं का लिहून सगळ्यांचं ते. आता फर्स्ट बघा, याच्यामध्ये मला सांगा यांचा परिणामी रोध किती आला सांगा, RS किती आला सांगा लवकर. किती आला, किती आला, 25 ओहम आला. बस आपण याच्यावर काय ऑब्झर्वेशन्स काढतोय. त्यानंतर आता यांच्यामध्ये या दोघांचा परिणामी रोध म्हणजे RP किती आला सांगा लवकर, 6 ओहम आला. ठीक आहे, मला आता फक्त व्यवस्थित सगळ्यांनी सांगायचं, जर विद्युत परिपथामधील, सगळ्यांचं लक्ष असू द्या प्लीज, विद्युत परिपथामधील जर रेजिस्टन्स म्हणजे रोध मला वाढवायचा असेल तर मी त्यांना एकसर जोडणी जोडू का समांतर मध्ये जोडू. एकसर जोडणी जोडायचं म्हणजे रोध वाढतो 10 आणि 15 25. जर मला समजा आता ऑलरेडी समजा एकच फक्त वायर चालली होती, बघा प्लीज सगळ्यांनी, तुम्हाला मी ऍप्लिकेशन सांगतोय, ऍप्लिकेशन काय ते बघा. एकच वायर चालली होती, फक्त एकच वायर चालली होती अशी, आणि ह्या वायरचं रेजिस्टन्स त्यांनी दिलं होतं, समजा याचं रेजिस्टन्स आहे समजा 10. किती आहे, 10. मला याचं, ह्या वायरचं रेजिस्टन्स कमी करायचंय, ध्यानात घ्या सगळ्यांनी, मला याचं रेजिस्टन्स कमी करायचंय. तर आता कमी करण्यासाठी वायर तर तोडून चालणार नाही ती, बरोबर आहे. मग मी काय करणार माहितीये का, याच्या बाजूला इथून एक कनेक्शन घेईल, इथून एक कनेक्शन घेईल, आणि याला असा दुसरा एक रेजिस्टन्स पॅरलल मध्ये लावून टाकेल जो 15 असेल, म्हणजे 10 ची किंमत 6 झाली. आलं का ध्यानात सगळ्यांच्या. म्हणजे जर मला रेजिस्टन्स रोध, वायर मधला रोध कमी करायचा असेल तर मी त्यांना समांतर मध्ये जोडू का सिरीज मध्ये जोडू, समांतर मध्ये जोडायचं. क्लिअर सगळ्यांना काय ते. अर्थातच, आणि अजून एक ध्यानात घ्या सगळ्यांनी, इथे 10 आणि 15 या दोघांच्या पेक्षा ही किंमत जास्त आहे. क्लिअर, आणि इथे 10 आणि 15 या दोघांच्या पेक्षा ही किंमत कमी आहे. हे जे मी आता बोललो हे पेपरला फक्त अप्लाय करा आलं तर, गणित नाही आलं तर याच्यावर 100% शाब्दिक येणार, काही ना काही येणारच आहे. ठीक आहे, सो या प्रकारे झालं 2-2 लोकांचं. आता पेपरमध्ये प्रश्न उलटा येतो. तो उलटा कसा येतो, तर पाठीमागच्या इयरचा क्वेश्चन घेऊन टाका सगळ्यांनी फटाफट. क्वेश्चन नंबर 2 आपल्या वहीमधला, राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा पूर्व 2017. जर दोन रोध, दोन रेजिस्टन्सेस, जर दोन रोध, दोघांच्या किमती दिल्या नाहीत बरं त्याने, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, एकसर म्हणजे सिरीज, इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश वाले अर्धवट वाले लिहून घेते, त्या अर्ध कळतं अर्ध कळत नाही, मग ते मराठी इंग्लिश शब्द ते. जर दोन रेजिस्टन्सेस एकसर म्हणजे सिरीज जोडणीने जोडले, एकसर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध, 45 ओहम होतो, 45 ओहम होतो. आणि जर तेच रोध, तेच रेजिस्टन्सेस समांतर जोडणीने जोडले, समांतर म्हणजे पॅरलल, समांतर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध 10 ओहम होतो, 10 होतो. तर त्यांच्या किमती किती असतील, आता प्रश्न ऍब्सोल्युटली उलटा आहे. तुम्हा लोकांना एक बेनिफिट असते पेपरमध्ये, 4 ऑप्शन असतात आपल्याला, तेवढा आयोग मेहरबान आहे तुमच्यावर. लेखी परीक्षा तर नाही आपली, बरोबर. तर ते 4 ऑप्शन पहिले लिहून घ्या. मी तुम्हाला ऑप्शनहून किती लवकर काढता येईल ते दाखवतो पहिल्यांदा. सगळ्यात बेस्ट मेथड आहे ती बाय ऑप्शन करणे. ऑप्शन नंबर 1 20,25. ऑप्शन नंबर 2 20,20 2020. ऑप्शन नंबर 3 30,30. आणि ऑप्शन नंबर 4 15,30.
जे काय असेल आता बघू आपण कशा प्रकारे करायचं. चौघापैकी एक ऑप्शन तर 100% असलाच पाहिजे काही झालं तरी. तर आता याला सोडवताना कसं करायचं बघा सगळ्यांनी प्लीज. मी तुम्हाला आताच काही बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या की यार जर त्यांना सिरीज मध्ये जोडलं तर त्यांची बेरीज करायची का काय करायची रे. बेरीज ना, डायरेक्ट बेरीज करायची. मला सांगा आत्ताच्या गणिताचं सोल्युशन आता बघू आपण कशा प्रकारे. तुम्हाला काय दिले ते सांगा मला फक्त. ते काय दिले सांगा त्यामध्ये, बोला लवकर. फर्स्ट 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 पहिलं काय दिलंय, एकसर. एकसर जोडणीत जर त्यांना जोडलं म्हणजे मित्रमंडळ तुम्हाला लोकांना त्याने आर एस दिले. आर एस करेक्ट आहे का, काय दिलं सांगा आर एस त्याने, किती दिले, 45 ओहम हा त्याने आर एस दिलेला आहे. आणि त्यानंतर जर त्याने समांतर मध्ये जोडलं म्हणजेच काय बरं, आरपी का, पी म्हणजे पॅरलल, एस म्हणजे सिरीज. कळते ना सगळ्यांना, सिरीज सिरीज म्हणजे एकसर, लक्षात घ्या सगळ्यांनी. समांतर म्हणजे इथं पॅरलल, बरं ध्यानात घ्या. इक्वल टू किती रे, 10 ओहम दिलंय, बस एवढं दिलंय. आणि सोडवा म्हटलं त्यांनी. मग ते पोरं हँग झाली सगळी. आता करायचं कसं, आम्हाला मास्तरने फॉर्म्युला सांगितलं, भलतान पेपरला गणित आलंय भलतं. तर याला करायचं बाय ऑप्शन. आता मला सांगा जर हे एकसर जोडणी जोडलेले असतील, ध्यानात घ्या सगळ्यांना, एकसर जोडणी जर जोडलेले असतील तर 100% त्या दोघांची बेरीज 45 पाहिजे. यस ऑर नो. जरा सगळ्यांनी प्लीज फोकस करा स्क्रीनवर सगळ्यांनी. मी त्या ऑप्शन तुम्हाला इथे पुन्हा लिहून दाखवते. पहिला पर्याय आहे 20,25. दुसरा पर्याय आहे त्यांचा काय बरं, 20,20. तिसरा पर्याय त्या लोकांचा किती सांगा लवकर, 30,30. आणि चौथा पर्याय काय सांगा त्यांचा, 15,30. आता 100% ऍब्सोल्युटली या दोघांची बेरीज जर मी करत गेलो तर ज्यांची बेरीज 45 येईल त्याचं ते असं त्या प्रकारचे उत्तर असलं पाहिजे. बरं मी असलं पाहिजे म्हटलं, मी हाय नाही म्हटलं. आता मला सांगा जर यांना जर का मी सिरीज मध्ये जोडलं, बघा सिरीज मध्ये म्हणजेच त्यांना एकसर जोडणीत जोडलं तर काय बघू आपण. सांगा 20 आणि 25 ची बेरीज काय, किती आलं, 45. चान्सेस आहेत ना याचे, चान्सेस आहेत. मी हाय नाही म्हटलं, मी चान्सेस आहेत म्हटलं. बरं 20 आणि 20 काय, 40. चान्सच नाही, विषय संपलाय, जा याचा डिपॉझिट जप्त यायचं. ठीक आहे. 30 आणि 30 किती, 60. विषयच येत नाही, ऍब्सोल्युटली रॉंग. क्लिअर. आणि 4 नंबरचा पर्याय आता परत बघा, 15,30 आहे. 15,30 ची बेरीज काय, 45. म्हणून अति घाई करायची नाही पेपरला. अति घाई 100% नडते पेपरला आपली. दोन ठिकाणी 45 आलेलं आहे. तुम्हा लोकांना दोघातलं एक उत्तर असं समजून घ्यायचं आता. म्हणजे आपण जर पहिलंच बेरीज केली असतील 45 म्हटलं असतं, याला गोळा केला असता तर संपला विषय आपला, कारण उत्तर चुकू शकतं ते, हे लक्षात घ्या. तर आता दोन ठिकाणी 45 बेरीज आहे. याची बेरीज 45, याची बेरीज आहे 45. आता काय करायचं पेपरला, या दोघातलं एकच चेक करायचं का, हे चेक केलं आणि समजा चुकलं तर उत्तर काय असेल, चौथं. आणि हे चेक केलं आणि हेच आलं, उत्तर हेच आहे, हे नाही बघायचं परत मग. क्लिअर. आता ऐका, यातलं जे पहिलं वालं आहे मी पहिलं तुम्हाला चेक करून दाखवतो. मला सांगा पॅरलल साठी, बरं आता मी सेकंड वाला मेथड घेतात, सिरीजचं तुम्हाला दाखवलं मी, ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करायला शिकवले, तुम्ही लिहू शकता लगेच सोबत. यांची बेरीज 45, यांची बेरीज 40, यांची बेरीज 60, यांची बेरीज 45. यामध्ये दोन ठिकाणी 40 आणि 60 आलेलं आहे, हे रॉंग आहे. कारण बेरीज त्यांची 45 पाहिजे, कारण ते सिरीजमध्ये. ठीक आहे. अर्थात एक तर उत्तर पहिलं येईल नाही तर चौथं येईल. आता मी त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे त्यांना समांतर मध्ये जोडून बघतोय. बरं समांतर मध्ये जोडण्यासाठी मी तुम्हाला आत्ता काही क्षणापूर्वी एक शॉर्टकट शिकवली होती. काय करायचं, दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज. मग आता समांतर मध्ये मी पर्याय नंबर 1 ला जोडून बघतो, पर्याय नंबर 1 वाल्यांना. पर्याय नंबर 1 चे आकडे काय सांगा लवकर, 20,25. बघा सगळ्यांनी. मग आता याचं आरपी किती येते बघा, 20 गुणिले 25 भागिले 20 अधिक 25. ठीक आहे. आता 20-25चा जर गुणाकार केला किंवा त्याला असं जरी ठेवलं, मला फक्त सांगा मित्रमंडळ, 20-25चा गुणाकार न करता खाली दोघांची बेरीज 45 येणार आहे. 45 याला भाग देऊन बघा, भाग दिल्यानंतर उत्तर 10 आलं पाहिजे. उत्तर 10 आलं तर हे बरोबर, नाही आलं तर हे चुकीचं. बरोबर आहे का. चला चेक करा, बोला 5 ने भाग द्या, 5 9 45, 5 चोक 20, संपला विषयाचा. 25 चोक 100. आता मित्रमंडळ 25 चोक 100 यायलंय भागिले 9 यायलंय, याचं उत्तर 10 येते का, हे चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. पर्याय नंबर 1 चुकला. शेवटी 3 पर्याय एलिमिनेट झाले तर उत्तर काय असतं, चौथं. मी तरी व्हेरीफाय करून दाखवतो तुम्हाला फोर्थ वाल्याचं. इथे बघा आता याच्या शेजारी पर्याय नंबर 4, पर्याय क्रमांक ऑलरेडी आपल्याला कळलं बरं, उत्तर 4 येते. झालं आपलं, एका मिनिटाच्या आत गणित सुटलं ते. आणि जीएस आहे, जीएस ला वेळ भरपूर असतो आपल्याकडं. सो पर्याय नंबर 4 मध्ये दोन तुम्हाला लोकांना आता ते रेशन दिलेत, 15 आणि काय बरं 30. मग आता आपण ते आपल्या फॉर्म्युलाने करू ना आरपीच्या. बोला लवकर, 15 गुणिले 30 भागिले काय सांगा लवकर, 15 अधिक 30. सो आरपी इज इक्वल टू, दोघांचा गुणाकार करू नका, असंच ठेवा टाइमपास मध्ये, केला तरी फरक पडत नाही आपल्याला. 15 आणि 30 किती रे, 45. झाला संपला विषय. 15 1 15, 15 3 45, 3 1 3, 3 10 30, उत्तर आलं 10. लिहून टाका आरपी इज इक्वल टू 10. आणि ज्याचं उत्तर येतंय ते 100% योग्य आहे, हे 10. असंही तुम्हाला त्या आधीच कळलं होतं. आणि हे असंच करायचं
जर तुम्ही लोकांनी त्या आपल्या समीकरणात ठेवून वगैरे वर्ग समीकरण करून गेला, एक तर आपल्या गणिताची बॉम्ब आणि त्यात विज्ञानाची गणित, त्यामुळे याला असंच करायचं, हे ट्रिक आहे. असंच काहीसं गणित आपल्या झेरॉक्समध्ये पण दिलंय मी, फक्त त्याला पर्याय द्यायचे बाकी, ते मुद्दाम ठेवले होते, तर पर्याय घ्या त्याला. प्रश्न क्रमांक 5, सगळे अलर्ट राहा. प्रश्न क्रमांक 5, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 80 ओहम येतो, बरोबर आहे का? जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20 ओहम होतो, करेक्ट का? तर त्या रोधांच्या किमती काढा. तर तुमच्या सगळ्यांसाठी ऑप्शन्स अशा आहेत, ऑप्शन्स वरून करायचं सगळ्यांनी, रेडी का? ऑप्शन नंबर 1, पहिला ऑप्शन घ्या सगळ्यांनी, 50,30. ऑप्शन नंबर 2, 60,20. ऑप्शन नंबर 3, 40,40. ऑप्शन नंबर 4, 60,30. हवा. चला स्टार्ट, ऑप्शन्स घ्या. ऑप्शन करायचं बरं ते आताच. पहिल्या फेरीमध्ये फक्त एकच उमेदवार बाद होतो. अरे बरोबर आहे का? पहिल्या राऊंड मध्ये फक्त यातला एकच उमेदवार बाद होतो, कुठला वाला? चौथा वाला. ठीक आहे, बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. इथे फर्स्ट याच्यामध्ये 50 आणि 30 ची जर समजा सिरीज मध्ये आपण कॉम्बिनेशन करायला गेलो, सिरीज म्हणजे कशामध्ये? एक सर मध्ये, तर 50 आणि 30 किती सांगा लवकर? 80. 80, अरे बाबा 80 चा आहेच ना, आपण ते किमती टाकू बरं तिथला, माझ्या गणितातल्या किमती टाका, सांगा किती ते? 80. आणि समांतर केलं तर किती आहे? 20. असंच आहे ना, 20 आहे ना? आता ऐका मित्रमंडळ, 50 30 80 आलं, याला एलिमिनेट नाही करतायत. 60 20 परत काय आलं? 80 आलं, एलिमिनेट नाही करतायत. 40 40 80, 80 आलं. आता 60 आणि 30 काय आलं? 90. आउट, हे आउट, पहिला आउट करा त्याला. आता यांच्यामध्ये जरा लक्ष द्या, तुम्हाला मी ट्रिक सांगतो अजून एक परत. ती 40-40 डायरेक्ट अर्ध करायचं असतं, ते सांगतोच. पहिलं तुम्ही चेक करून घ्या, एकदम सुपरफास्ट, डायरेक्ट कळलं पाहिजे माणसाला. ते भाग जात असेल तर उत्तर पूर्णांकात येईल, भाग जात नसेल तर उत्तर अपूर्णांकात, आणि उत्तर अपूर्णांकात चालत नाही, आपल्याला 20 उत्तर पाहिजे, बरोबर का? आता पॅरलल कॉम्बिनेशन चेक करायला आपण तिन्ही पर्याय फटाफट बघा सगळ्यांनी. 15 सेकंद झाले, म्हणजे 45 सेकंदामध्ये तिन्ही पर्याय चेक होतील. आणि तेवढी गरज नाही, 2 पर्याय चेक केले की उरलेला असेल. मग चला पर्याय नंबर 1 चेक करा, कमान. पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 1 रेडी. पर्याय नंबर 1 मध्ये तुम्हाला दिले 50 आणि 30, डायरेक्ट करा. चला कमान, आरपी, याचा आरपी काढा गेलो 50 गुणिले 30, आणि शेवटी खाली दोघांची बेरीज म्हणजे डायरेक्टली 80. अरे बेरीज माहितीये ना, 50 30 80. 80 भाग जाणार आहे का पूर्ण? भाग जाणार आहे का पूर्ण? नाही. शून्याला शून्य गेला. तुम्ही सांगा, तुम्हाला पटतंय का? 5 3 15, 150 ला 8 ने पूर्ण भाग जाणार आहे का? शक्यच नाही. 160 असता तर गेला असता, बरोबर आहे का? जात नाही, अर्थात हे तुमचं काही उत्तर नाहीये, रॉंग. काय 10 सेकंद लई झाले याला. पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2 चेक करा सगळ्यांनी. चला सेकंड पर्याय, 60 आणि 20 आहे. सो आर पी इज इक्वल टू 60 गुणिले 20. मी दाखवलं खरं, पण भागिले इथं 80 ना रे. मग आता मला सांगा, इथे 20 एक 20, बोला 20 चोक 80, 4 ने 60 ला भाग जातो, उत्तर काय येतं? 15. 15 उत्तर आहे का? 15 आहे का? नाही. 100%. पहिलं चुकलं, दुसरं चुकलं. आता मला सांगा, 3 ऑप्शन गेले ना बे, उत्तर काय? तिसरं. आणि तरी तिसरं चेक करा, तिसरं चेक करा सगळ्यांनी. पर्याय क्रमांक 3 रेडी, बोला लवकर काय ते? आरपी, आरपी इज इक्वल टू 40 गुणिले 40 भागिले सांगा लवकर 80 ना. संपला ना विषय. 40 एक 40, 40 जुने 80 चलते, बे एक बे 20. आरपी ची किंमत काय आली सांगा लवकर? 20 ओहम्स. झालं. आणि इथून पुढे आता आयुष्यभर पाठ करून ठेवायचं, जर 2 रेजिस्टन्सच्या किमती सारख्या असतील ना, त्यांचा परिणामी रोध समांतरमध्ये अर्धा होतो. म्हणजे आता ऐका कसं कसं त्या आपण ते आता जोडायला आहोत त्यांच्या, बघा कसं ते लय सोपं आहे, काही नाही. हे बघा, मी तुम्हाला रेजिस्टन्स पॅरलल म्हटलं, बरं समांतरचं बोललो, समांतरचं समांतरचं बघा किती भारी येते. तुम्हाला म्हटलं मी 10 10 10 10चं काय माहिती आहे का? 5. अरे 40 40चं काय आलं? चलो 40 का 20, 40 का 20, 40 का 20, 10 का कितना? 10 का 10 का 10 का 5, 10 का 5, 20 का 20 का कितना? 10. उसके बाद 30 का 30 30 का कितना? कितना? 15. अभी समझने वाले को इशारा काफी है.
मग आता तुम्हाला याचं ऍप्लिकेशन देतो एक, बघूया किती हुशार आहेत तुम्ही लोक ते. आयोगाने समजा विज्ञानात तुम्हाला आकृतीच दिली यावेळेला, यांचा भरोसा नाही काय करतील यावेळेला ते. ठीक आहे, आकृती देऊन टाकली समजा, बघा आकृती काय दिली, लय भारी आकृती, इकडे बघा सगळ्यांनी. आता इथून हे असं गेलं वरती, ध्यानात घ्या सगळ्यांनी व्यवस्थितपणे. इथे ए आहे, इथे बी आहे, आणि या सगळीकडं रेडी सगळेजण. आता इथे 16, 16, इथे परत 16, इथे पण 16, सगळीकडे 16 आहे, टोटल 16 आहे, टोटल सगळे 16 आहेत, 16 आहेत. यांचा परिणामी रोध किती? फायनल बघा कसं, सांगा लवकर 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 बोला काय ते. हे 16 16चं किती? 4 नाही रे, याचं दोघाचं किती? 8 ना, 8. या दोघाचं किती? 8. यांचं 8 आलं, यांचं 8 आलं, मग 8 आणि 8चं किती येईल? 4. क्लिअर? आणि अशा प्रकारचे बघा सगळ्यांनी, अशा प्रकारचे मी एका लाईनीमध्ये एकसरमध्ये 4 कॉम्बिनेशन, अशा 4 जोडण्या वापरल्या तर त्याचं किती? म्हणजे मला काय म्हणायचं होतं ऐका, अशाच प्रकारचं म्हणजे सेम कॉम्बिनेशन. ठीक आहे, सेम कॉम्बिनेशन, सेम 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 सेम, बघा असं हे असं दिसतं नाही, हे सेम सेम सेम, असे मी तो जवळजवळ किती माहिती आहे का, 4 असे लावले. असंच टिंब 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 अशा 4 जोडण्या लावल्या मी. बोला किती? या 16 16चं 4, 8 बरोबर, या 16 16 8, 8 8 आणि 8चं किती? इथं 4, याचं 4, याचं 4, याचं 4, याचं 4, 4 चौक येईल ना पेपरला, असं आलं तर उलट सुलट जमून जाईल. चला टेन्शन नाही. ठीक आहे, म्हणजेच आता ह्या प्रकार झालं. तुम्हाला आता एक यातलं नेक्स्ट गणित देतो मी, तेवढं करून दाखवा, म्हणजे रेजिस्टन्स थांबवू आपण, मग आपण पुढच्याला जाऊ, ओहमच्या वगैरे. ठीक आहे, ही आकृती काढली का तुम्ही? सोडवायची गरज पडली का? नाही ना, डायरेक्ट आला ना. 16 16चं इथे 8 आलं, ह्याचं 8 आलं, मग 8 आणि 8चं किती आलं? 4. काय सोडून द्यायचंय ते? काही गरज नाही वाटते. ठीक आहे, लिहून टाका ते कसं आलं ते 4 वीर काय ते. आता नेक्स्ट पुढचं गणित घ्या सगळ्यांनी. लिहा 12 15 आणि 20. 12 15 आणि 20 ओहम. 12 15 आणि 20 ओहम रोध असलेले, 12 15 आणि 20 ओहम रोध असलेले 3 रोध, 3 रोध एकसर जोडणीत तसेच समांतर जोडणीत, म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत बरं. एकसर जोडणीत तसेच समांतर जोडणीत जोडल्यास त्यांचा परिणामी रोध किती? सेपरेट काढायचं, RS काढायचं आणि RP काढायचं. बरं, मी 3 लोकांचं गणित दिलंय. 3 लोकांच्या गणितामध्ये आता तुम्हाला लोकांना त्या सिरीजला प्रॉब्लेम येत नाही. सिरीज आणि पॅरलल काढायचे. सगळ्यात पहिलं बेसिक चिल्लर पार्टी नंबर 1 RS. यस बोलो, RS का क्या है? 12 अधिक 15 अधिक 20. याच्यावरती सहसा प्रश्न येणार पण नाही, आला तर तो जॉईंट वाला येईल. क्लिअर? काय येतं उत्तर बोलायचं? अरे बोला ना. 47 काय काय ओहम, हे लिहून टाका. याच्याशी घेणं नाही मला, ते दुसऱ्याशी घेणं देणं, सेकंड वाल्याशी RP घेणं देणं. आता RP वाले लक्ष द्या, इथं तुम्ही तो शॉर्टकट फॉर्म्युला वापरू नका, कळलं? सो आता ह्या RP साठी बघा सगळ्यांनी, आपण आता पॅरलल म्हणजे समांतर वाल्याचं उत्तर काढतोय. त्या समांतर वाल्यासाठी सरळ सरळ 1/RP इज इक्वल टू 1/R1 अधिक 1/R2. मी तुम्हाला मगाशी म्हटलं जेवढं वाढेल तेवढं वाढवत जायचं, प्लस 1/R3. प्लीज पहिली कन्सेप्ट लिहा. दिस इज कन्सेप्ट. प्लीज कन्सेप्ट कॉपी करा. मी तुम्हाला शॉर्टकट सांगणारच विषयच नाही, पहिली कन्सेप्ट कॉपी करा. कन्सेप्ट कॉपी करा प्लीज सगळ्यांनी. झालं का? हा, आता ह्याच्यात किमती टाकून कन्सेप्च्युअली पहिलं सोडून बघा उत्तर काय येते. आपण शॉर्टकटने व्हेरीफाय करू. 1/R1 म्हणजे 1/12. करेक्ट का? 1/12 अधिक 1/15 करेक्ट, आणि अधिक 1/20. याला 2 मेथडने करता येतं. एक गावठी मेथडने डायरेक्ट क्रॉसबीस करून, आणि दुसरी टेक्निकल मेथड म्हणजे लासावी काढून. तुम्ही कसं मला करून दाखवा, फक्त डू इट. सगळ्यांनी करायला का? किती येते? 5 येते फायनल? 5 फायनल. ठीक आहे, बघू आपण. चला गावठी मेथड वाले, गावठी मेथड कमॉन. गावठी मेथड 15 1 15. चला आपल्या गावाकडची मेथड आहे बरं. 15 1 15, 12 1
12 इथे आलं असं, ठीक आहे. 15 आणि 12चा गुणाकार म्हणजे 15 दुने 30, हातचा आला 3, 15 1 15 आणि 3 किती आलं सांगा? 18, 180 अधिक 1/20 अर्थात 15 आणि 12 किती? 15 आणि 12 किती? 27. 27 भागिले 180 अधिक 1/20. आता इथे 27 आणि 180 ला 9 ने भाग जाईल. 9 9चा पाडा बोला, 9चा पाडा बोला. 9 त्रिक 27, 9 दुने 18 आणि ते 0 आला आणि फायनली लक्ष द्या 1 बघा सगळ्यांनी 1 RP इक्वल्स टू 320 अधिक 1/20. 320 अधिक 1/20 हे असं काहीतरी आलं आणि मग आता आपल्या बेसिक मॅथमॅटिक्स नुसार पाया समान आहे का नाही, बरोबर. पाया समान असताना डायरेक्टली त्यांच्या वरती जे काही अंश आहेत त्यांचं बेरीज किंवा वजाबाकी जे असते ते करून टाका. इथे बेरीज आहे 3 अधिक 1 आणि खाली कॉमन 20. क्लिअर. सो 1/RP इक्वल टू 3 ने किती आलं सांगा लवकर? 4 आणि 4/20. आता याला भाग देऊन टाका. 4 ने 4 1 4 4 5 20. मग हे 4 5 20 झालं. आता मला सांगा बेसिक आहे 1/RP बरोबर 1/5 असेल तर RP बरोबर काय? 5 ओहम्स. 5 ओहम. ही झाली ट्रेडिशनल मेथड, ट्रेडिशनल पद्धत, पारंपरिक पद्धत आपली. ठीक आहे. यालाच आपण दुसऱ्या मेथडने करू शकतो. हे झालं का? कॉपी केलं का सगळ्यांनी? ठीक आहे. तर ती आपली गणितातली मेथड काय ती बघा. आता लसावीवाली मेथड डायरेक्ट करता आलं असतं. काही लोकांनी इथे लसावी काढला असेल, त्यांचे आलं असेल लवकर, काही प्रॉब्लेम नाहीये. तर याला लसावीच्या मेथडने कसं करायचं? 3 रेजिस्टन्सच्या बाबतीत पॅरलल मध्ये, बरं सिरीज मध्ये फक्त बेरजा करायचं, पॅरलल अवघड आहे. फक्त काय करायचं बघा. आता पहिला रेजिस्टन्स किती सांगा लवकर? 12. दुसरा किती आहे? 15. तिसरा किती आहे? 20. आता ह्या तिघांचा लसावी काढणे म्हणजे तिघांमध्ये सगळ्यात मोठा पाडा कोणाचा आहे सांगा लवकर? 20चा. हा, तर आता मला सांगा 20चा पाडा समजा मी या साईडला घेतला. इथं बघा सगळ्यांनी 20 1 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60 आणि सो ऑन असं जे काय असेल ते. मला सांगा 20ला या 12 आणि 15 ने भाग जातो का? नाही जात. ठीक आहे. 40ला 12 ने 15 ने भाग जातो का? जातो का? नाही ना. बरं 60ला 12चा पाडा बोला. 12 पंचे 60. 15 पाडा बोला. 15 चौक 60. अरे म्हणजे लसावी 60 आहे. लसावी 60 यांचा काय? यांचा लसावी 60 आहे. तर ही लसावीची मेथड आहे. यांचा लसावी 60 आहे. प्लीज सगळ्यांनी ध्यानात घ्या. काय करायचं आता? 12च्या पाड्यामध्ये 60 येईपर्यंत बोला. 12 पंचे 60. त्यानंतर 15च्या पाड्यामध्ये 60 येईपर्यंत बोला. 15 चौक 60. बरं 20च्या पाड्या 60 येईपर्यंत बोला. 20 त्रिक 60. आणि जर तिन्ही रेजिस्टन्स आपण एकत्र जोडणी जोडले असतील तर 5 आणि 4 9 आणि 3 किती रे? 12. हा जो 60 आहे 60 म्हणजे RP कसा काढायचा बघा. ह्या 60ला या इथल्या 12 ने भाग द्यायचा. 12 पंचे 60 ल्या. हेच 3 लोकांसाठी 4 रेजिस्टन्स आले तरी बी हे करता येतं. किती वाढू दे 3च्या पुढे काय फरक पडत नाही आपल्याला. पण एवढे येणार नाही ते त्यांना माहिती आहे. तुम्हाला किती येतं ते. झालं का? छापलं का? नेक्स्ट बेसिक. रेडी? ठीक आहे. काही बेसिक फॉर्म्युलेज वगैरे लिहून घ्या सगळ्यांनी. आता लिहा. बेसिक्स मध्ये आता 1 नंबर टाका. लिहा ओहमचा नियम. ओहमचा नियम त्यातल्या सगळ्यांनी V इक्वल्स टू IR. ओहमचा नियम V इक्वल्स टू IR. त्याला साईडला शॉर्टकट मारा. वीर काय म्हणायचं त्याला? वीर. वीर म्हटलं की ओहम असं आठवायचं लगेच. वीर. त्या वीर मध्ये V वापरलाय, I वापरलाय, R वापरलाय. आता आपण ज्यांचं काय ते अक्षरांचा वापर करतोय पण त्या अक्षरांसंदर्भात काहीतरी साईडला लक्षात घेऊ. V म्हणजे व्होल्टेज. या सगळ्यांनी V म्हणजे व्होल्टेज. मराठीमध्ये त्याला पेपर मराठी इंग्लिश दोन्हीत असणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं. व्होल्टेज विभवांतर. व्होल्टेज विभवांतर. पोटेन्शियल डिफरन्स असे बोलतात त्याला. ठीक आहे. त्यानंतर मग I इलेक्ट्रिसिटी किंवा करंट बोलू आपण त्याला. करंट एवढा करंट पास केला आपण. करंट
आणि करंट म्हणजेच त्याला आपण मराठीत काय म्हणणार सांगा लवकर? विद्युत धारा. विद्युत धारा. त्यानंतर आर आता सांगितलं, परत काय सांगायची गरज नाही. आर मीन्स रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे त्याला रोध असं म्हणतात. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आता तुम्हाला आणखीन वापरात येईल तो क्यू नावाचा माणूस. क्यू. क्यू म्हणजे त्याला म्हणतात प्रभार. दॅट इज चार्ज. त्यासाठी ते अक्षर वापरतात चार्ज, प्रभार. आता या सगळ्यांच्या कंसामध्ये यांची एकक लिहून घ्या सगळ्यांनी. व्होल्टेज आहे ना, व्होल्टेज, त्याला व्होल्टेजच म्हणतात, बरोबर का? व्होल्टेजला व्होल्टेजच, याचं एकक व्होल्ट्स म्हणजे व्होल्टेजच. क्लिअर? करंटसाठी एम्पियर काय म्हणतात त्याला? एम्पियर. हे माहिती आहे, तुम्ही सगळं फिजिक्समध्ये वाचले, सगळं पुस्तकात आहे. मागच्या वर्षभरात काहीतरी वाचलंच असेल की. एम्पियर. रेजिस्टन्स याला ओहम म्हणतात. आत्ताच झालं ओहमचं आपलं ते. चार्ज प्रभार म्हणजे कुलोंब. कुलोंबचा सी. कुलोंब म्हणजे सी, चार्ज. त्यानंतर पुढे असं जाऊन पुढे तुम्हाला कुठेतरी डब्ल्यू असं अक्षर वापरात येईल. डब्ल्यू म्हणजे वर्क, कार्य. त्यानंतर एच. एच म्हणजे हीट, उष्णता. उष्णता. हे सगळे वर्ड्स लिहून घ्या, हे आपण याच्यामध्ये वापरणार आहे. आता वर्क आणि हीट यांच्या सगळ्या संदर्भात तुम्हाला युनिट 2 आहेत. एक तर जूल आणि दुसरं कॅलरी आहे. ते सांगतो परत ते एक्सप्लेन करताना, आता नका लिहू तिथं. तर आता ओहमचा नियम लिहिला आपण, V = IR वगैरे काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतर मग आता आपण याच्यावर गणित वगैरे आपण नंतर घेऊ. पहिले आपण यातले सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युला पहिले डिड्यूस करून घेऊ काय असतील ते. मग तुम्हाला ते नंतर काय वापरायचं तुम्हाला ते आधी कळून जाईल. बरं, लिस्ट करा सगळ्यांनी. पहिलं वीर योद्धा म्हणजे कोण सांगा? तो ओहम. ठीक आहे. त्यानंतर मग तुमचा जो प्रभाराचा फॉर्म्युला आहे, तो प्रभाराचा फॉर्म्युला फक्त डोक्यात कसा ठेवायचा माहिती आहे? घेणार सगळ्यांनी फक्त असं म्हणायचं, QI म्हणायचं. काय म्हणायचं? 14 फेब्रुवारी कार्यकर्ते तयारी झाले असेल ना? हा, QI. तर QI मध्ये फक्त क्यूचा क्यू आणि IC आय. थी म्हणजे इथे टी. Q = IT. QI. प्रभारवाले सगळे QI झालं. Q = IT. क्यू म्हणजे काय? क्यू म्हणजे काय? अबे दिल्या ना पलीकडं. प्रभार म्हणजे चार्ज. आय म्हणजे काय? करंट. करंट म्हणजे विद्युत धारा. आणि टी म्हणजे टाइम. लिहून टाका ते टी. तिथे काय लिहायचे का? तिथे टाइम येतो. टाइम मगाशीपासून बघतो आपण. टाइम 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 की बात आहे सब. ठीक आहे. टी म्हणजे काय लिहून टाकायचं. टी म्हणजे टाइम असं लिहा. टी टाइम. काय सांगायची आवश्यकता ना स्पेशल ते. ठीक आहे. नंबर 3 नेक्स्ट कार्य म्हणजे डब्ल्यू म्हणा त्याला. डब्ल्यू तसंच कार्य. कार्य वर्क = व्होल्टेज मुळे प्रभार निर्माण होतो आणि त्याच्यामुळे कार्य घडतं. व्होल्टेज मुळे प्रभार निर्माण होतो. V × Q = W. फक्त हे थोडंसं स्टार करून व्यवस्थित लिहा सगळ्यांनी. कार्य अर्थात व्होल्टेज मुळे प्रभार निर्माण होतो, अर्थात V × Q = कार्य. ठीक आहे. हे जरा जास्त महत्वाचं आपल्याला. कार्याचे एकक वगैरे सगळ्यांना ते माहिती आहे, ते जूल वगैरे असतं. ठीक आहे. त्या जूलला कॅलरी बिलरीमध्ये सगळं कुठे आणतात काय ते सगळं सांगतो. आता पहिलं तुम्ही लोकांनी हे व्यवस्थित तिन्ही फॉर्म्युले बघून घ्या. सगळ्यांना कळलेत का फॉर्म्युले तिन्ही? ठीक आहे. या 3 फॉर्म्युला पहिलं बेसिक पहिलं क्लिअर करू. मग आपण त्याच्यावरती तो हिटवाला फॉर्म्युला नंतर बनवू. आपण याच्यावरती तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो फॉर्म्युला तो. आता आपल्या झेरॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 2 बघा सगळ्यांनी. प्रश्न 2. प्रश्न 2 काय दिलं एकदा व्यवस्थित विचार करायचा आणि मग त्यानुसार फॉर्म्युला अप्लाय करायचा. प्रश्न 2 बघा, म्हणजे 2 म्हणजे 6 नंबर. विद्युत धारातला 2 कळलं ना? एका वाहकामधून 30 सेकंदात 15 कुलोम विद्युत प्रभार वाहून गेल्यास त्यातील विद्युत धारा किती असेल? करेक्ट का? बरं, आता अंडरलाईन करा. मी सांगेल तिकडं. एका वाहकातून ते 30 सेकंदाला अंडरलाईन करा सगळ्यांनी. म्हणजे तुम्हाला पेपरला काय ओळखायचं नेमकं? 30 सेकंदाला अंडरलाईन करा. 15 कुलोमला अंडरलाईन करा. झालं? आणि त्यानंतर विचारलं गेलं तुम्हाला लोकांना विद्युत धारा किती, तर विद्युत धाराला अंडरलाईन करा. तर तुम्हाला लोकांना आता ह्याच्यामध्ये काय काय दिले ते बघा सगळ्यांनी. बघा प्रश्न क्रमांक 6 आपल्या झेरॉक्स मधला. त्यात त्यांनी दिले 30 सेकंद. म्हणजे त्यांनी दिला तुम्हाला टाइम. टाइम दिला त्याने किती बरं? 30 सेकंदामध्ये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर कुलोम म्हणजे विद्युत प्रभार दिला त्याने. क्यू कशामध्ये दिला त्याने? बोला 15 कुलोम. 15 कुलोम म्हणजे 15C असेल. आणि त्याने काय विचार सांगा 6व्या गणितात? विद्युत धारा किती, I = किती. अरे म्हणजे पाठांतराची गोष्टच नाही, तुम्हाला मगाशी म्हणतो QI. बरोबर, QI.
आता QI3 हा फॉर्म्युलाच का, कारण T, Q आणि I हे तिघं एकाच ठिकाणी इथे अस्तित्वात आहेत. हा वापरता येईल का फॉर्म्युला? नाही. विंडो आहेत का आपण? नाही वापरता येत. हे पण नाही वापरता येत. हाच वापरता येईल. लिहा QI3. मग QI3 मध्ये हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आता फॉर्म्युल्यामध्ये आपण आता किमती भरणार. त्या Q ची किंमत काय सांगा लवकर? 15. त्यानंतर I काढायचंय आणि T ची किंमत काय सांगा लवकर? 30. आता हे आपल्यासाठी काहीच नाहीये. हा 30 इथे गुणिले, इथे आलो काय तो भागिले. लिहून टाका सगळ्यांनी. मग 15/30 इज इक्वल टू I. झालं. मग 15 1 15 आणि 15 दुने 30. अर्थातच मित्रमंडळ I इक्वल्स टू 1/2 म्हणजे 0.5 एम्पियर. हे एम्पियर महत्वाचं आहे. छोटस गणित आहे, फक्त फॉर्म्युला क्लिअर पाहिजे आपला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक किती आता? 7. नंबर 7 काय म्हटलं बघा. एका वाहकामध्ये 10 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केल्यास 5 कुलम विद्युत प्रभार वाहून जातो, तर घडलेले कार्य किती? काय काय दिले एकदा व्यवस्थित बघायचं ना. आता दिलेल्या फॉर्म्युल्याचा कुठला फॉर्म्युला तो हेरायचा बरोबर. रेडी? बघा 7 नंबर. एका वाहकामध्ये 10 व्होल्ट विभवांतर दिलेले 10 व्होल्ट. लक्षात घ्या सगळ्यांनी, विभवांतर दिले 10 व्होल्ट. त्यानंतर तुम्हाला म्हटलंय काय ते विद्युत प्रभार म्हणजे क्यू दिलंय तुम्हाला किती सांगा लवकर? 5 कुलम. एक मिनिट विचारलं काय सांगा लवकर? कार्य. अरे बापरे. सो कार्याचा फॉर्म्युला मी आत्ताच तुम्हाला 3रा नंबर दिला होता. तो कार्य बरोबर किती सांगा? काय फॉर्म्युला सांगा? कार्य कधी घडतं? काही व्होल्टेज तुम्हाला लोकांना तिथे व्होल्टेजमुळे जो प्रभार निर्माण होतो म्हणून कार्य घडतं. सो अर्थातच आपण ते कार्य इक्वल टू आताच पाहिलं होतं V इंटू Q. आता फॉर्म्युला लिहिला बघा 3 नंबरचा तो. झालं. पहिला वाला वीरवाला फॉर्म्युला होता, मग होता कोणता? QI3 वाला. आणि आता फॉर्म्युला तो 3 नंबर लिहिला तो हा वाला कार्याचा फॉर्म्युला. कार्य बरोबर V गुणिले Q. आता मला सांगाल सगळ्यांनी V ची किंमत काय सांगा लवकर? 10 गुणिले Q ची किंमत काय? 5. अर्थात W म्हणजे वर्क इज इक्वल टू 10×50. पुढे काय देऊ सांगा लवकर? कार्य ते कार्य जूल लिहा. जूल नाही, मराठीत लिहू शकता जूल. इतकं सोपं ते येणार नाही, पण हे बेसिक चाललंय सध्या आपलं. नंतर ते ऍडव्हान्स होत जाईल ना, तर ते परीक्षेला येते बरं गणित. त्याच्या पुढचं हळूहळू पुढे 9-10 नंबर पासून गणित पेपरला येणार. हे सुरुवातीला ठीक आहे 6-7 तुम्हाला फक्त बेसिक क्लिअर व्हावं म्हणून देतोय मी. बाकी असं काय हे पेपर 2.5 मार्काला 2 मार्काला तुमच्या जीएस ना असं नाहीये. हा कंबाईंड लिहू शकता हे गणित. ठीक आहे. हा नेक्स्ट नंबर 8 कमॉन. नंबर 8 मध्ये तुम्हाला लोकांना आता म्हटलंय 30 कुलम विद्युत प्रभार. तुम्ही करायचं सगळ्यांनी. आता तुम्ही करायचं सेम फॉर्म्युला आहे नंबर 8चा. बेसिक क्लिअर होतं आपल्या त्यातलं. नंबर 8 तुम्ही करा सगळ्यांनी. 8व्या नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला काय काय दिलं बघा सगळ्यांनी. 30 कुलम विद्युत प्रभार चाललाय. Q इज इक्वल टू 30 कुलम. फक्त ओळखता आलं पाहिजे कशाला काय म्हणतात ते. त्यानंतर कार्य किती घडते सांगा? 45 जूल. आता ह्यात तुम्हाला कार्य दिले म्हणजे W दिलं ना, 45 जूल. आणि तुम्हाला विचारलं गेलं विभवांतर म्हणजे व्होल्टेज किती. चला फॉर्म्युला तोच. कमॉन, फॉर्म्युला तोच आहे, फक्त त्याला डिवाइड करावं लागेल बस, बाकी काही नाहीये. यस शाबाश. वर्क इज इक्वल टू V इंटू Q. वर्कची किंमत काय सांगा? 45 ना. इथे आला 45. व्होल्टेज काढायचे आणि Q किती सांगा लवकर? 30. हा 30 आहे ना, 30 हा इथे गुणिले. इथे आलो काय तो भागिले. त्याला भागिले करून टाका. चला 45 भागिले 30 इज इक्वल टू व्होल्टेजचा V. आता इथे दोघाला 15च्या पाड्याने भाग जाईल बरोबर. 15चा पाडा 15 दुने 30 आणि 15 त्रिक 45 झालं. म्हणजे व्होल्टेज इज इक्वल टू 302. 302चा अर्थ 1.5 व्होल्ट्स. झालं. आता फॉर्म्युला बदलला बरं. आता नवीन आहे काहीतरी 9 नंबर 10 नंबर वगैरे. आता ओमचा नियम वगैरे लागणार काहीतरी. ठीक आहे सगळ्यांनी आता 9 नंबरच्या गणितामध्ये या. थोडा स्पीड घ्या. रेडी? नंबर 9. एका वाहकामधून 20 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केल्यास, अंडरलाईन करा व्होल्टला, 20 व्होल्टला अंडरलाईन करा सगळ्यांनी. 20 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केल्यास
0.5 एम्पियर विद्युत धारा प्रवाहित होते, त्या 0.5 एम्पियरला अंडरलाईन करा. तर वाहकाचा रोध किती? असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये व्होल्टेज लागते, करंट लागते आणि रोध लागते? वीर. वीर, शाबाश, लिहून टाका. चला वीर वाला फॉर्म्युला, कमॉन चला फटाफट. वीर, डायरेक्ट वीर असल्या बिंदास. वीर लिहिलं. व्होल्टेज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजेच काय? व्ही म्हणजेच काय? विभवांतर. आय म्हणजे आपली विद्युत धारा आणि आर म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे रोध. किमती भरून टाका. चला फटाफट समजा. याच्यामध्ये वीर मध्ये काय असेल ते बघा. एका वाहकातून 20 व्होल्ट, व्होल्टेज मध्ये दिल्या सगळ्यांनी 20 व्होल्ट. त्यानंतर करंट दिलाय का त्याने? काढायचं आहे. करंट दिलाय 0.5 गुणिले रेजिस्टन्स म्हणजे रोध किती काढायचंय. बस तुम्हाला फक्त बेसिक मॅथमॅटिक्स आलं पाहिजे. डू इट. 0.5 ला गुणिले, इथे आलो काय तो भागिले. चला रेडी. 20 भागिले 0.5 इज इक्वल टू काय रे बाबा? रेजिस्टन्स. आता एक काम करायचं, ज्या लोकांना याचा भाग जमत नाही त्यांनी ऐका सगळ्यांनी. हा जो पॉईंट आहे, पॉईंट हा एक घर पुढे जाईल. करेक्ट आहे का? हा एक घर पुढे गेला तर इथे एक शून्य वाढेल का? करेक्ट. सो बघा आता ते याचं असं होईल. हा पॉईंट एक घर जर पुढे गेला इथे बनला 5 आणि हा पॉईंट पुढे सरकल्यामुळं इथे वरती एक कुटाणा करावा लागतो शून्याचा, एक्स्ट्रा शून्य आला. इज इक्वल टू किती सांगा लवकर? आर. आता बोला भाग द्या. 5 5 चोक 20 शून्य लिहा. आर इक्वल्स टू 40 काय ते ओहम्स. 40 ओहम्स. प्रश्न क्रमांक 10 सेम, काही फरक नाही. फॉर्म्युला लिहा सगळ्यांनी. चला तोच वीर तुम्ही लोकांनी करायचं 10 नंबरचं पहिल्यांदा, मग मी सांगतो परत. ते 10 नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लोकांना वीरवाला फॉर्म्युला वापरायचा आहे. डू इट. रेडी? ठीक आहे. शाबाश. किती आलं? 1.5 आहे. ठीक आहे. बघा काय ते 10 नंबरच्या प्रश्नामध्ये 5 ओहम रोध असलेल्या वाहकामध्ये 7.5 व्होल्ट, अंडरलाईन करा. 5 ओहम रोध. रोध म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे 5 ओहमचा रोध आहे. क्लिअर का सगळ्यांना? आणि त्यानंतर त्याने म्हटले 7.5 व्होल्ट विभवांतर. विभवांतर म्हणजे व्होल्टेज किती सांगा लवकर? 7 पॉईंट किती 5 काय ते व्होल्ट ना, व्होल्ट मध्ये आलं ते. अर्थात तुम्हाला विचारलं गेलं त्यातून वाहणारी विद्युत धारा किती. आता लेट्स सी आता काय ते बघा, नेमकं बघायत काय ते. व्ही आर दिलंय, व्ही दिलंय आपल्याकडे. 100% आपला वीर योद्धावाला फॉर्म्युला ओहम. वीर योद्धा, वीर लिहून टाकलं का सगळ्यांनी? सांगा व्ही ची किंमत काय? 7.5. ठीक आहे. इक्वल्स टू आय काढायचंय. त्यानंतर आर ची किंमत काय सांगा लवकर? 5. बस सिंपल आहे. तो 5 गुणिले इथे लोक तो भागिले. ठीक आहे. अर्थात 7.5 ला भागिले 5 आल्यानंतर इज इक्वल टू इथे आय राहिलं. याने डायरेक्ट भाग देऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. चला देताय? अरे बोला डायरेक्ट भाग द्यायचा का? बोला 5 एक 5 पॉईंट 25 बोला. 5 5 25 असं डायरेक्ट करता येतं आपल्याला. क्लिअर? सांगा किती आलं ते? आय इक्वल्स टू काय बोला लवकर? 1.5 काय ते एम्पियर. एम्पियर. आता हिटचा फॉर्म्युला प्रूव्ह करू आपण, कारण हिटची गणित आहेत ना पुढे. आता हिट लागेल आता आपल्याला ते. आणि पुढची गणितही पेपरला लेटेस्ट आलेली आहेत. पाठीमागच्या गट ब गटकाच्या कुठल्या त्या पेपरमध्ये आले ते गणित हिटचं. म्हणजे हिटचा फॉर्म्युलावरती गणित यायला लागले बरं. आता झालं? आता काही वेळापूर्वी तुम्हाला लोकांना एक फॉर्म्युला सांगितलं होतं मी, कार्यवाला. यातला कुठलं कार्य? आपलं कार्य नाही, कुठलं कार्य? इलेक्ट्रिकवाला कार्य. बरं लक्षात घ्या सगळ्यांनी. कार्य बरोबर तुम्हाला म्हटलं होतं मी काय बरं? व्ही गुणिले काय बरं? क्यू. ठीक आहे. आता सगळ्यांनी अलर्ट राहायचं प्लीज. कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचे फॉर्म्युले. समजा विसरले पेपरमध्ये तर तुम्हाला कशा प्रकारे त्याला इंटरप्रेट करून काढता येतं लगेच बघा, विदिन 15-20 सेकंदाच्या आतमध्ये. तर आता कार्य म्हणजेच तुम्हाला लोकांना दुसऱ्या भाषेत मी सांगेल. समजा आता एक इलेक्ट्रिक बल्ब आहे. समजा या बल्बमध्ये आता समजा आपण इथे काय ते काय असेल वॉट एव्हर. ठीक आहे. हा चालू ठेवला, भरपूर वेळासाठी चालू ठेवला बिचारा बल्ब. ठीक आहे. आता मला सांगा बल्ब चालू ठेवल्यानंतर हा बल्ब गरम होणार आहे ना थोड्या वेळानंतर, बरोबर आहे की नाही? म्हणजे अर्थात ह्या बल्बामध्ये घडलेलं जे काही कार्य आहे ना, कार्य ते तुम्हा लोकांना उष्णतेच्या स्वरूपात दिसतं. अरे क्लिअर आहे का सगळ्यांना? अर्थात तो बल्ब खूप वेळ चालू ठेवला तो बल्ब गरम होणार आहे. म्हणजे अर्थात त्याने जे काही कार्य केलं आतापर्यंत ते कार्य म्हणजे हीटच्या स्वरूपामध्ये जनरेट होतं, बरोबर आहे की नाही? मग आता उष्णता म्हणजेच कार्य. बघा सगळ्यांनी मित्रमंडळ, कार्य म्हणजेच तुम्हा लोकांना उष्णता असं म्हणायचं. उष्णता हेच ते कार्य घडलं, उष्णतेचं कार्य घडलं. इज इक्वल टू आपला व्ही चा फॉर्म्युला आहे वीर योद्धावाला. कोणता सांगा लवकर? व्ही इक्वल्स टू आय आर. इथे मध्ये गुणिले. आणि क्यू चा फॉर्म्युला सांगा लवकर कोणता? क्यू आई थी. अरे होता का? क्यू आई थी होतं का मगाशी ते? अर्थात मला सांगा जर इथे असं पण क्यू आई थी असं वगैरे वापरलं तर टी स्मॉल घेतो मी याच्यामध्ये मुद्दाम. ठीक आहे. आता मला सांगा आय किती वेळा आहे?
आई कितनी बार है, 2 बार है, म्हणजे आई का क्या होगा यहाँ पे वर्ग, बाजू में क्या है यहाँ पे आर, बाजू में टी, आई स्क्वेअर आर टी. सो हीट इक्वल्स टू आई स्क्वेअर आर टी. हा झाला तुमचा फॉर्म्युला हीटचा, जो असेल जूल मध्ये. जूल मध्ये. डन. लिहा सगळ्यांनी. पाठबीट करायची काय गरजच नव्हती. काय वीर आपल्याला माहिती आहे, वीर आणि ओ क्यू आय थी बरोबर. वीरचं म्हणजे आपलं व्ही इक्वल्स टू आय आर लिहून टाकलं, क्यू आय थीचा आपण आय टी लिहून टाकलं. याच्यामध्ये आय आय दोनदा आला म्हणजे आयचा वर्ग झाला, बाजूला आर आणि बाजूला टी, संपला विषयाचा. हे आलं जूल मध्ये. आता याला समजा कॅलरी मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर आपण कशाने भाग देतो, 4 आय स्क्वेअर आर टी ला जर मी 4.18 ने भाग दिला तर हेच गणित कॅलरी मध्ये कन्वर्ट होतं, असं कन्वर्जन आहे. ठीक आहे, लिहा. गणित तुम्हाला लोकांना जूल मध्ये विचारले हीट की कॅलरीत विचारले ते बघत चला बरं पेपर. जनरली ते लोक तुम्हाला 100% कॅलरीत विचारणार, 100% कॅलरीत असणार ते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक किती, 11. 11 नंबरच्या प्रश्न द्या सगळ्यांना. 11 नंबरचा प्रश्न जरा काळजीपूर्वक सगळ्यांनी व्यवस्थित बघायचा, वरती मी कशा प्रकारे सोडवतोय बघा. ते फक्त काही करू नका. तुमचं ज्यांचं गणित वगैरे थोडं बेसिक कच्चं आहे त्या लोकांना इथे खूप साऱ्या गोष्टी जड जाऊ शकतात, कारण तुम्हाला पॉईंटवाल्या संख्यांची वर्ग बिर्ग करावं लागतं, ज्यामध्ये गुणाकारी करावा लागतो. 11 नंबरचं गणित बघा सगळ्यांना. आता 0.2 एम्पियर विद्युत धारा, मी जे कळेल ते सगळं लिहित जातो बरं. 0.2 एम्पियर विद्युत धारा तुम्ही लिहू शकता माझ्यासोबत. विद्युत धारा म्हणजे करंट आय. 0.2 एम्पियर लिहा चला, सोबत राहा सगळ्यांनी. 0.2 एम्पियरचा करंट आहे. ठीक आहे. पुढे 418 रोध असलेल्या, 418 रोध म्हणजे रेजिस्टन्स ना रे, लिहा 418 ओहम म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी रोध म्हणजे ओहमच, विषय संपला तिकडं. त्याने शोध लावला ओहमने त्याचा. नेक्स्ट, असलेल्या वाहकातून 1 मिनिटासाठी, 1 मिनिटासाठी म्हणजे तुम्हाला दिला त्याने टाइम, आणि टाइम दिला त्याने 1 मिनिटात. आपलं एकही सूत्र मिनिटात नाहीये, सगळं सेकंदामध्ये, सगळं सेकंदामध्ये. बघा आतापर्यंत तुम्हाला मी आल्यापासून जेवढं शिकवलं मागच्या 1-1.5 तासामध्ये, 2 तासामध्ये, जे सगळं सेकंदामध्ये होतं त्या मिनिटाला मिनिटात ठेवूच नका. याला सेकंदात डायरेक्ट सांगा. किती सांगा लवकर, 60 सेकंद लिहून टाका. 60 सेकंद, मिनिटात ठेवायचं नाही ते कधीच. 60 सेकंद. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी असं म्हटलंय, तर किती कॅलरी उष्णता निर्माण होईल. आपल्याकडे जे पाहिजे ते भेटलंय गणित कॅलरीमध्ये, बरोबर करेल लेकरांनो. तर गणित कॅलरीमध्ये असल्यामुळे तुम्हाला लोकांना ते हीटचा फॉर्म्युला पहिला वाला घेऊ का दुसरा वाला घेऊ, दुसरा वाला. चला आता व्यवस्थित आपण सगळ्यांनी एकत्र मांडणी करू सगळे. आता बघा काय ते सेकंड फॉर्म्युला मध्ये हीट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी भागिले किती 4.18. किमती व्यवस्थित पुटअप करा, व्यवस्थित बघा काय ते. आय ची किंमत आहे 0.2. क्लिअर सगळ्यांना. काय ते 0.2 चा काय तो वर्ग ना रे लेकरांनो. 0.2 चा तुम्हाला इथे वर्ग करावा लागेल, गुणिले आर. आर किती सांगा लवकर, 418 गुणिले टी ची किंमत काय 60 आणि भागिले चला बोला 4.18. समजणे वालों को इशारा काफी आहे. ते 4.18 चं काहीतरी गडबड आहे, ते एकमेकाला काहीतरी एका पट्टीत कॅन्सल होणार आहे, बरोबर आहे का. हा, मला पहिलं सांगा 0.2 चा वर्ग काय, मला ते सांगा पहिलं. 0.2 चा वर्ग करणार आहे, लक्ष द्या इकडे बघा सगळ्यांनी. काय ते 0.2 चा वर्ग म्हणजे 0.2 गुणिले 0.2, म्हणजे याचा अर्थ असा आहे बेदुने किती रे, बेदुने 4. आणि 100% पॉईंटच्या पुढे इथे 2 घर आहेत, तुम्हाला 2च घरं मागे जावं लागेल. याचं उत्तर येईल 0.04. याला जर 0.4 लिहिलं तर डिपॉझिट जप्त, 500 रुपये गेले. ठीक आहे, ते 0.04 पाहिजे बरं. 0.2 चा वर्ग 0.4 येत नाही तर 0.04 येतो. तर इथे एक जरी पॉईंट हल्ला तरी उत्तर हलणार आहे आपलं, एक जरी पॉईंट आला तरी. ठीक आहे, सो 0.2 चा वर्ग करून टाका. 0.04 गुणिले 418 जे काय असेल बघूच आपण नंतर. जुगाड काय करायचा, भागिले किती रे 4.18. आता एक जुगाड असा करता येतो, किंवा काही लोकांचं गणित चांगलं असल्यामुळे त्यांना हे माहिती आहे की 4.18 ने 418 ला भाग दिला की 100 येणार. आणि ज्यांनाही माहित नाही त्या लोकांनी एक काम करा, ह्या 4.18च्या इथं पॉईंटच्या पुढं किती घर आहेत सांगा लवकर, 2 घर आहेत. इथे 0.04 मध्ये घरं किती सांगा, 2 ना. हे 2-2 घर एकमेकांना फिटले, फिट्टमफाट. फिट्टमफाट कशी, समजा हाच पॉईंट मी 2 घरं पुढे सरकवला तर याचाही पॉईंट 2 घरं पुढे सरकेल. म्हणजे याला फिट्टमफाट करण्यासाठी या तिघापैकी एकामध्ये गडबड करावीच लागते, तिघात गडबड नाही करायची. लक्षात घ्या सगळ्यांनी. ते या इथून पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, इथून 2 घराला पुढे सरकवायचं म्हटल्यावर एक तर इथं 2 शून्य वाढवा, इथं 2 शून्य वाढवा, ना त्याचे 2 घरं पुढे न्या.
यापैकी एकच काहीतरी करता येतं. मग आपण एकच काहीतरी कुटाणा करू. तो कुटाणा असेल बघा आता हीट इज इक्वल्स टू, ठीक आहे, जे काय असेल त्याच्यामध्ये जे राहिलंय त्यात, ठीक आहे, सगळ्यांचे झालं असेल ना लिहून रे इकडचं, ठीक आहे, पुसतो बरं मी, झालंय तुमचं सगळ्यांचं. बघा काय ते 0.04 मध्ये पॉईंट सरकला, किती राहिला 4, करेक्ट 4. तो 4 इथे येईल पहिल्यांदा, 4 गुणिले 418 काहीच केलं नाही आपण, 418 ऍज इट इज दिसतोय तसा 418 गुणिले शेजारचा 60 आहे तसा आणि भागिले तो 0.04 चा पॉईंट पुढे सरकवल्यामुळे याचा पण पॉईंट पुढे सरकलाय आणि तोही दोनच घरात, तो बनला 418. सो 418 खाली पण आला, 418 ला 418 कॅन्सल्ड आणि वरती राहिलं 4 गुणिले 60 साई चोक 24. युअर हीट जनरेटेड इज इक्वल टू 240 कॅलरीज. पेपरला असाच प्रश्न आलता आताच्या लेटेस्ट आणि त्यात फक्त ते 0.3 दिलं होतं आणि पुस्तकात 0.2 वाला गणित आहे, ठीक आहे. झालं डन. क्वेश्चन नंबर किती 12. मग क्वेश्चन नंबर 12 तुम्ही ट्राय करायचा आता लगेच माझ्यासमोर. मी टायमिंग काय दिलं जरा एकदा वाचून करा. 41.8 ओहम रोध असणाऱ्या कुंडलातून, कुंडल म्हणजे ते सर्किट असतं ते वाइंडिंग, 0.5 एम्पियर विद्युत धारा 5 मिनिटासाठी जात असेल किती निर्माण होईल. सेम फॉर्म्युला, सेम प्रोसिजर, फक्त मिनिटाचा कुटाणा नीट करा बरं. तो किती मिनिटं सांगा, ती किती मिनिटं आहेत, 5 मिनिटं म्हणजे किती सेकंद, 300 300 300 आलं, क्या बात आहे, 750. ग्रेट, करेक्ट. 12 नंबरच्या प्रश्नात पुन्हा एकदा बघा. 41.8 ओहम रोध असा तुम्हाला दिलेला आहे, रेजिस्टन्स दिले तुम्हाला 41.8 ओहम, ठीक आहे. मग तुम्हाला लोकांना त्यातून म्हटलंय एम्पियर विद्युतधारा किती वाहते सांगा. ती विद्युतधारा 0.5 एम्पियर विद्युतधारा त्यातून प्रवाहित होते, वाहते एम्पियर मध्ये. आणि त्यानंतर मग तुम्हाला म्हटलं टायमिंग हा 5 मिनिटासाठी प्रवाहित होऊन दिलं. 5 मिनिटं म्हणजे 5 गुणिले 60 कन्वर्ट करून घ्या, 6 पंचे 30, 300 का 300 सेकंद. तुम्हाला तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोरच आहे, फॉर्म्युला तोच आहे, जुगाड फक्त वेगळा आहे. बघा जुगाड बिगाड कसा करता काय ते तुमच्यावर सगळं डिपेंड. डू इट. येते यस. फिर से बोलो, चलो कम ऑन. हीट इक्वल्स टू, बोला फॉर्म्युला बोला काय तो, I²RT भागिले काय रे लेकरांनो 4.4.4.18. चुकून 100 लिहिणार होता आता, ठीक आहे, सरळ वेळ शिकवायला लागलो होतो, ठीक आहे. I²RT मध्ये आयची किंमत काय बोला लवकर, किती 0.5, 0.5 चा वर्ग गुणिले रेजिस्टन्स किती सांगा लवकर, 41.8 गुणिले, चला टी किती, टी 300 300 300 भागिले कमॉन 4.18. आता लय खतरनाक जुगाड याच्यामध्ये, व्यवस्थित बघा सगळ्यांनी काय ते कशा प्रकारे करतोय मास्टर वगैरे, कसा तो जुगाड लावतोय तेवढं फक्त नीट बघा सगळ्यांना. तर काय मांडणी तर केली, क्लिअर का. ज्यांचं कॅल्क्युलेशन वगैरे थोडं स्लो आहे त्यांनी काय टेन्शन घेऊ नका. पेपर जीएसचा असल्यामुळे तुम्हाला 1 तास वाचायला पेपर मिळतो एक्स्ट्रा, एका तासात तुमचा पेपर सोडून होतो, ठीक आहे. तो आपल्याला गणित करायला काय त्यांनी 10 गणित दिली तर चांगलीच गोष्ट आहे आपल्याला, आपण 1 तासात 10 गणित करू, तिकडं टेन्शन नाही, ठीक आहे. सो आता ऐका तर काय, तर 0.5 चा वर्ग 0.5 गुणिले 0.5 म्हणजे 0. काय हा ते एकदा मला तुम्हाला सांगू द्या पहिल्यांदा ते खूप महत्वाचं आहे. 0.5 गुणिले 0.5 जर असं आपण म्हटलं तर 5 किती रे 25, आणि 25 लिहिल्यानंतर आता पॉईंटच्या पुढची घरं मोजा किती आहेत, 1 2, ठीक आहे ना. मग झालं ना, 1 2 झालं बॅलन्स 0.25, क्लिअर. तर ह्याचं वर्ग असणार आहे 0.25.
हे येणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे बरं. त्यानंतर मग गुणिले 41 पॉईंट, बोला काय रे 8 गुणिले किती सांगा लवकर 300 आणि भागिले 4.18. जो प्रोटोकॉल तुम्हाला मागच्या गणितात मी सांगितला तोच प्लीज इथे फॉलो करा, म्हणजे एक्स्ट्रा कुठं होणार नाही. कसा तो ऐका सगळ्यांनी. इथे लक्ष द्या सगळ्यांनी बरं. पॉईंटच्या पुढे घरं किती सांगा लवकर 2 घर आहेत. मान्य सगळ्यांना. बरं इथे घरं किती सांगा लवकर 2 घर आहेत. एक काम करू शकतो आपण, याला पहिलं कुठं क्लिअर करून घ्या. याला 2 घरं पुढे घेऊन जा, हे 2 घरं पुढे घेऊन जा. क्लिअर आहे का सगळ्यांना. काय ते करू आपण, काय ते बघा आता काय होते बघा नेमकं ते. मी तेवढं तुम्हाला पहिल्यांदा सांगतो बरं. आता काय ते हिट इज इक्वल्स टू बघा इथे काय झाला सांगा 25 बनला का 25. ठीक आहे. आता ऐका सगळ्यांनी, हा 25 बनल्यानंतर हा 25 बनवण्यासाठी मी फक्त इथे जुगाड लावला होता. 400 किती बनला सांगा खाली 18. आणि एक मिनिट बघा सगळ्यांनी, अजून एक जुगाड लावा आपण. कुठे माहिती आहे का, मला माहिती आहे 418 कॅन्सल करायचं नंतर जाऊन आपल्याला. मग एक जुगाड लावू ना आपण. इथे इकडे बघा सगळ्यांनी प्लीज. आता 4.18 आहे, याचं इथे बॅलन्स झालं. आता याचं इकडे कुठं ना कुठे करू नका. मला फक्त एवढं सांगा, तो खाली 418 बनला की नाही आता. अरे बनलाय का. मग याला 418 बनवण्यासाठी याला 10 ने गुणण्याची गरज आहे. मग एक काम करू ना आपण, याच्या इथला जो शून्य ना हा कधी कामाला येईल आपल्याला फुकटमध्ये. अरे येईल ना. जुगाड काय असतो, हा इथला शून्य म्हणजे जर मी ह्याला इथे ऍडजस्ट करून दिला, हा पॉईंट पुढे सरकून टाकेल बरं. आपल्या लक्षात घ्या सगळ्यांनी. ते काय बनतं ऐका सगळ्यांनी, कसा जुगाड बनला बघा सगळ्यांनी प्लीज आता. ठीक आहे. तर 41.8 ला मी 418 केल्यानंतर साईडचा 300 मधला इथे फक्त 30च राहिला. एक शून्य कुठे गेला. या एका शून्याने याच्यासाठी आत्महत्या केली. संपला विषय. बघा 14 फेब्रुवारी बघून घ्या. शून्य इथे ऍडजस्ट झाला, हा शून्य कुठे ऍडजस्ट झाला इथे ऍडजस्ट झाला. बरोबर आहे का. हा पॉईंट पुढे सरकला, या शून्यामुळे हा पॉईंट पुढे सरकला. कळलं का सगळ्यांना. या शून्यामुळे हा पॉईंट पुढे सरकला म्हणून तो 418 बनला. विषय संपला. आणि तो शून्य याच्यासाठी गेला, बिचाराने आहुती देऊन टाकली. ठीक आहे. सो 418 एक 418 क्लिअर आहे सगळ्यांना. आणि 25 त्रिक 75 हे खूप सिंपल झालं. कशामध्ये आलं सांगा लवकर. ते कॅलरीज मध्ये आलं. एखाद्याने वेगळ्या मेथडने केलं असेल, मास्तर आम्ही सरसकट गुणाकारच करून घेतो, याचा दोघांचा गुणाकार केला दिला भाग, काही फरक पडत नाही कोणाला. क्लिअर आहे का सगळ्यांना. काय ते झालं संपला विषय तो. किंवा एखादा अजून एक तुम्हाला मेथड सांगतो, समजा करायचं झालंच तर. बरं हे क्लिअर आहे का सगळ्यांना काय ते आतापर्यंत. ठीक आहे. बघा हे उत्तर बित्तर काढलं आपण सगळं. याच्याच पुढली स्टेप तुम्हाला अजून एका प्रकारे सांगतो मी. ते तसं जुगाड बिगाड केल्यानंतर काय ते बघा. आता हे 0.25 ला आपण 25 केलं. क्लिअर. खाली आपण इथे 418 केला. क्लिअर आहे का. आणि गुणिले इथे किती सांगा लवकर किती तो. अरे बोला ना 41.8 आहे ना तो. 41.8. समजा असं मी काय केलंच नाही, ते शून्याची ऍडजस्टमेंट नाही केली मी. इथे असं आहे, असं काहीतरी दिलंय तुम्हाला. समजा याच्यामध्ये मी असं केलं की बघा हा जो 41.8 आहे याच्या हा इथे 418 आहे, म्हणजे 41.8 ला जर मी 10 ने गुणलं तर 418 येईल. हे मान्य का सगळ्यांना. अरे बरोबर आहे का. मग 41.8 च्या पाड्यामध्ये हे 10 पर्यंत जाईल, या शून्याला हा शून्य जाईल आणि 25 त्रिक 75 चा 750 कॅलरी येईल. तुमचं मॅथ्स तुमच्याकडं बेसिक आहे. क्लिअर. हे बेसिक आहे. असं करा तसं करा. नाही ते एखादा म्हटला आम्ही सगळा गुणाकार करून 418 ने भाग दिला, तुला हुशार आहे तुझा, कर तसंच, काय टेन्शन नाही. 418 पाडा येतो का. चला झालं का. प्रश्न क्रमांक आता 13 व्हायच्या आधी थोडंसं थांबा. वेट. पुढचा स्टार करा कन्सेप्ट. पॉवर. पॉवर घ्या. पॉवर. पॉवर म्हणजे पवार साहेब असं म्हणतात. बरं बघू आपण. चला विषयच नाही शेवटी, निर्विवाद. ठीक आहे. पॉवर. ठीक आहे. यालाच म्हणू आपण शक्ती. ठीक आहे. ज्याच्याकडे शक्ती तो कोणाची वाट लावू शकतो. अरे बरोबर आहे का. ज्याच्याकडे शक्ती तो कोणाची वाट लावू शकतो. बरोबर. हाऊ इज द जोश. ठीक आहे. गुड मॉर्निंग. कोणी झोपला बिपला नाहीत ना रे. हा बरं. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला सर्वांना पुरणपोळ्याचं जेवण आहे माझ्याकडून जिनेवाला, तिकडे यायचं. ठीक आहे. तर आता पॉवर शक्ती याच्यामध्ये आता सरळ सरळ शक्ती पॉवर म्हटलं की तुम्हीच म्हटलात. आता काय नाव घेतलं तुम्ही लोकांनी. आता पॉवर म्हटलं काय पवार साहेब म्हटलात. ठीक आहे. काही लोक कोणाचे नाव घेतील. ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येकाचे आवडते नेते वगैरे असतील. हे काय राजकारणाचं व्यासपीठ नाहीये. जाताना सांगतो फक्त काय करायचं आपल्याला. इकडे बघा सगळ्यांनी. सध्या आपलं बघू. ठीक आहे. चला असो. बस बस झालं. तो विजय वगैरे आपण पुढच्या वर्षी साजरा करू. आता सध्या तुमचा विजय साजरा करायचा मला या वर्षी.
तर पॉवर म्हणजे शक्ती, म्हणजे सरळ सरळ म्हटलं पॉवर शक्ती म्हणजे VIP माणूस असणारे जो काही पॉवरवाला असेल तो. तर पॉवर शक्ती म्हणजे सर लक्षात घ्यायचं कोण माणूस सांगा तो VIP, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. ठीक आहे. तर VIP ला फक्त आपण आता अशा प्रकारे लिहायचं, लक्षात सगळे वरती बघा आता PVI, बरं. नाही तर एखाद्याने म्हटलं मास्तर असं लिहू शकतो आपण VIP, इथे इक्वल टाकायचं फक्त. याचा अर्थ असा आहे साध्या भाषेमध्ये पॉवर इज इक्वल्स टू व्होल्टेज गुणिले करंट. प्लीज हे कॉपी करा. पॉवर कोणाकडे असते? VIP माणसांकडे असते. आपण गरीब माणसं आहेत. VIPच असेल या VI इक्वल्स टू P. त्याला असं लिहा सगळ्यांनी पॉवर इज इक्वल टू VI. आणि ज्याच्याकडे पॉवर असते तो कोणाची वाट लावत असतो? उठलं सुटलं वाट लावत फिरतो सगळ्यांची. ते वाट लिहून टाका. वाट काय? वाट ना, वॅट. वॅट वॅट पॉवरचं एकक आहे वॅट. डन. झालं. आता या पॉवरचा उपयोग वगैरे आपल्याला कुठे होतो, काय होतो ते गणित आपलं जे आता समोरचं गणित आपलं ते गणित पहिल्यांदा बघू आपण. काय गणित दिलं बघा सगळ्यांनी. क्या है वो गणित, क्या है? कितवा नंबर का गणित है वो? 13 नंबर का गणित. 10 वॅट आणि 240 वोल्ट करा तिकडे. वोल्ट जर काही टायपिंग मिस्टेक असेल चुकून तर वोल्ट करून घ्या. शेवटी मी करेक्ट करून देतोच असं पण. ठीक आहे. त्यात लिहून घ्या 10 वॅट आणि 240 वोल्ट असणाऱ्या बल्बचा रोध काढा. आता जरा प्रश्न लय फिरलेला आहे खतरनाक बरं. म्हणजे तो हा डिझर्व करतो प्रश्न राज्यसेवेला येण्यासाठी बरं. हा छोटासा प्रश्न शालेय पुस्तकातला प्रश्न आहे बरं. ठीक आहे. काय म्हटलं बघा त्यांनी 10 वॅट. प्रश्न 13 नंबरला सध्या आपण 10 वॅट असं म्हटलंय. वॅट म्हणजे काय? पॉवर ना. पॉवर म्हणजे P म्हणजे शक्ती. पॉवर इज इक्वल टू त्याने म्हटलंय 10 वॅट. क्लिअर का सगळ्यांना? आणि पुढे त्याने असं म्हटलंय 240 वोल्ट म्हणजेच व्होल्टेज दिलं त्याने 240 वोल्ट असं त्याने व्होल्टेज दिलेलं आहे. ठीक आहे. या दोनच गोष्टी दिल्यात आणि तो काय बोलतो बघा ते पुढे तुम्हाला तर टेन्शन असं काही लोकांना यार त्याने म्हटलंय काय ते बाबांनो किती काढा काय काढा रोध काढा. आता ह्याच्यावरून कसं काय रोध काढा रेजिस्टन्स कसं काढायचं टेन्शन आलं काही लोकांना. यार आता आम्हाला मास्तर आम्हाला पॉवर इज इक्वल टू VIP सांगतोय, इथं पॉवर इक्वल टू V इंटू I सांगतोय. बरं एक काम करू आपण, आपल्याला पॉवरचा जो फॉर्म्युला माहिती आहे आपण त्यात किंमत तर टाकू. किंमत टाकलं काय पैसे लागतात का? किंमत टाका. काय होईल ते बघून घेऊ आपण नंतर. सरळ सरळ आपण याच्यामध्ये VIPच्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकली. पॉवर इज इक्वल टू V इंटू I. बघू काय होईल ते होईल बघून घेऊ आपण. मी आहे सोबत तुमच्या. चला पॉवरची किंमत काय सांगा लवकर? 10. अरे बरोबर आहे का? व्होल्टेजची किंमत काय सांगा लवकर? 240 गुणिले करंट काय माहिती नाही. आता हा 240 आहे ना तिकडून इकडे येईल. बरोबर आहे का? मग ते असं होईल 10 भागिले 240 इज इक्वल टू I. आता याला शून्याला शून्य कॅन्सल करा आणि कृपा करून आयची किंमत फक्त अशीच लिहा 1/24 एम्पियर. याला भाग वगैरे काही देऊ नका. लिहिलत? बरं. असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये करंट आणि रेजिस्टन्स एका लाईनीत येतात? वीर 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 योद्धा आपला. चला वीरवाल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या किमती टाकू. सगळ्यांनी लक्ष द्या. आपला जो वीरवाला फॉर्म्युला आहे वीर माहिती आहे ना वीर फॉर्म्युला आपला. हा आता वीरच्या फॉर्म्युल्यात V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट आणि R म्हणजे रेजिस्टन्स. आपल्याला त्याने जर करंट विचारला असता आपण थांबलो असतो इकडेच. ठीक आहे. आपल्याला त्यांनी विचारलं करंट नाही, काय विचारलं त्याने? रेजिस्टन्स. म्हणून बघा पाठीमागचं चॅप्टरचं जी काही लिंक होती ती याला जॉईंट केली त्याने. म्हणजे असे दोन जॉईंट होऊ शकतात. पॉवर पासून त्याने डायरेक्ट करंट काढला आणि करंट पासून तो आता रेजिस्टन्स काढायला निघालाय. तो कसा काढणार? तो व्होल्टेजची किंमत आपल्याला 240 ही माहितीच आहे. 240 इज इक्वल टू I म्हणजे आपला 1 किती आहे 24 आहे आणि गुणिले R आहे. 100% तो 24 जाऊन गुणणार आहे. बरोबर आहे. तो 24 इथे गुणा. चला फटाफट कमान. चला 240 ला 24 ने गुणला आपण. 240 गुणिले 24 बरोबर रेजिस्टन्स म्हणजे R. चला 24 गुणिले 24 म्हणजे 24 चा वर्ग. पाठ असेल ना? बॅच केलेले कार्यकर्ते बोला 24 चा वर्ग 576. मग 576 आणि त्यापुढे एक शून्य लावून टाका म्हणजेच रेजिस्टन्स इक्वल टू 576 शून्य 5760 ओहम्स. 100% बरोबर आहे. स्कूल बुक मधलं गणित आहे. 5760 ओहम्स. डन. 14 नंबरचा प्रश्न तुम्ही करायचा आहे आणि तो सोपा आहे. अर्धाच आहे फक्त. एवढाच आहे 14 नंबरचा. एवढाच प्रश्न आहे फक्त. 14 नंबर एवढाच करा सगळ्यांनी.
0.27 amperes. करेक्ट. डन. चला सांगाल मला कसं केलं ते आताचं गणित. डू इट फिर से वापस बताओ मेरे को अभी. क्वेश्चन नंबर 14. फॉर्म्युला आपला तोच ना रे, तोच ना, VIP वालाच ना फॉर्म्युला. पॉवर इज इक्वल टू V इंटू I. करेक्ट. आता याच्यामध्ये पॉवर दिली का त्याने? पॉवर किती दिली सांगा? किती दिली? 60 वॅटचं असं काहीतरी. वॅट म्हणजे पॉवर. तुम्हाला कळलं पाहिजे, पॉवर असणारी माणसं आपली वाट लावतात असं काहीतरी बोलतो आपण. तर वॅट म्हटलं की पॉवर मध्ये लिहायचं. बरं लक्षात घ्या, पॉवर म्हणजे वॅट. ठीक आहे. इज इक्वल टू, चला V आणि I पैकी V दिलाय, किती दिलाय? 220 गुणिले I. आता काय करणार? सिंपल, साधं सिंपल. 220 गुणिले इथं भागिले होईल, तो संपला विषय. सो 60 भागिले 220 इज इक्वल टू I. शून्याला शून्य कॅन्सल. 2चा पाडा बोला. बे एक बे, बे एक बे, बेत्रिक 6. युअर आन्सर इज I इक्वल्स टू 3/11 एम्पियर्स. हे सुद्धा बरोबर आहे, किंवा याला कन्वर्ट करता येतं आपल्याला. चला कमॉन, ते 11चा पाडा बोला. चला कसं म्हणा आपल्या गरीबासारखा. तिसरीची मेथड आपली, तिसरीची मेथड. कमॉन, 3 भागिले 11. 11 0 0 मायनस 3तून 0 गेला 3. आता परत शून्याचा भाग देऊ ना केडासारखा. आता पॉईंट घ्यायचा असतो. पॉईंट घेतला की आपल्याला लायसन्स मिळतं प्रत्येक स्टेपला एक शून्य घेण्याचं. किती शून्य घेण्याचं? एक शून्य घेण्याचं. 2 नाही, एक शून्य घेण्याचं. 11च्या पाड्यात 30च्या अलीकडे कोण आहे? 11 दुने 22. याला केला मायनस. चला 30 मधून 22 गेला, किती याला सांगा लवकर? 8. करेक्ट आहे का? 8. आता पुन्हा एकदा लायसन भेटलंय, अजून एक शून्य घेण्याचं. मान्य का? 11चा पाडा बोला. 11 सत्ते 77 केल्याच्या नंतर आपल्याला घेणं देणं फक्त होतं 2 घरांशी. आपण कधी गणित 2 घरापर्यंत आणून सोडून द्यायचं. पॉईंटच्या पुढे किती घरापर्यंत? 2 घरापर्यंत लिहा. 0.27 एम्पियर्स. डन. ठीक आहे. आता याच्या पुढली जी गणित आहेत ती करण्याच्या आधी थोडं बेसिक पुन्हा एकदा. हे झालं का सगळ्यांचं? ठीक आहे. रेडी? ठीक आहे. आता आपण दर महिन्याला आपल्या रूममेट्समध्ये काही लोकांची भांडणं वगैरे होतात. ती भांडणं अशी की लाईट बिल आले घराचं. लाईट बिल आल्यानंतर मग रूममध्ये 8 लोक कधीच कॉन्स्टंट नसतात. ठीक आहे. ते म्हणतो ना, ते आपलं ते ऊर्जा क्षेत्राचे नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही. तर रूममेट निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाहीत. ठीक आहे. म्हणजे ते बोलतो ना, एका दुसऱ्या रूम मधला एखादा रूममेट तो आपल्या रूम मध्ये येऊन राहतो. शेवटी माणसं 8च राहतात. म्हणजे शेवटी आधी माणसं 8 होती, माणसं एक माणूस जर कमी झाला तर दुसरा कोणतरी आपल्या रूम मध्ये राहतो. शेवटी माणसं बॅलन्स होऊन 8च होऊन जातं. म्हणून आपण काय करतो, दर महिन्याला जे काय आपलं लाईट बिल येतं 700 रुपये 800 रुपये, त्याला आपण 8ने डिवाइड करतो. बरोबर आहे का? मान्य का सगळ्यांना? म्हणजे आपण 8ने डिवाइड करतो. ठीक आहे. मग त्यामध्ये परत भांडणं अशी होतात. त्यातला मग त्या 8 जणांमधला वाद सोडवायचा. तो वाद असा, एक जण म्हणतो तू हिटर वापरलं, एक म्हणतो तू रोज इस्त्रीचे कपडे घालतो, तू आयर्न करतो तुझ्या सगळ्या कपड्यांना बिपड्यांना, आणि परत म्हणतो 4 मित्रांची घेऊन होतो तू इस्त्रीचा धंदा काढलाय म्हणून काहीतरी. ठीक आहे. अशी यांची भांडणं. एक हिटरवाला, एक आयर्नवाला, एक इस्त्रीवाला. मग एक जण तर अचानक काहीतरी लॅपटॉप वगैरे वापरणारा माणूस परत रूम मध्ये. तर होतं काय, याच्यामध्ये 3च जण बिचारे श्रीमंत, बाकीचे 5 गरीब. मग ते 5 गरिबांवरती यांचा ताण कस काय? तर असा तो वाद होतो. मग तुम्ही 50-50 रुपये जास्त द्यायचे म्हणून वाद. ठीक आहे. तर हे नेमकं युनिट काय, हे कशा प्रकारे ते लोक काढतात आणि कशा प्रकारे आपलं लाईटचं बिल घरचं येतं ते आता व्यवस्थित बघू. पहिल्यांदा
आपलं जे काही मीटरमध्ये युनिट फिरत असतं, ठीक आहे. साधा इलेक्ट्रिक मीटर आले, आधी ते फक्त ते वाइंडिंग ते इलेक्ट्रिक डायल ती मॅग्नेटिक कॉईल फिरायची आधी, ठीक आहे. आता फक्त याच्या सध्या तर कसं आहे, ते इलेक्ट्रिक फक्त युनिट पडत जातं. ते कसं पडतं ऐका, आपण जेवढा विजेचा वापर करतो त्याच्यावरती युनिट पडतं. म्हणजेच ते इलेक्ट्रिक युनिट जे असतं, इलेक्ट्रिक युनिट, त्या एका युनिटची किंमत कशी काढतात ते लोक बघा. तर समजा आपण आपलं जे काही अप्लायन्स आपण वापरतो, उदाहरणार्थ आपण समजा हीटर वापरला, लक्षात घ्या सगळ्यांनी, हीटर वापरला. तो हीटर आहे ना, हीटर आपण समजा एक म्हटलं हीटर तुम्हाला काही मार्किंग असते, हीटर 200 वॉट्सचा असतो, 250 वॉट्सचा असतो, 750 वॉट्सचा असतो, माहिती आहे सगळ्यांना. खूप म्हणजे हीटरला खूप जास्त वॉट लागतात. इव्हन ती जी इस्त्री असते ना, इस्त्रीला ऑलमोस्ट 750 वगैरे लागतात, 750 काहीतरी असतं, ठीक आहे. बरं, पण त्याच्यामध्ये टीव्ही वगैरे असेल ना, टीव्ही वगैरे अप्लायन्स, त्यामध्ये 100 वॅटचा टीव्ही असतो, 150 वॅटचा असतो. ते काहीतरी आता नवीन एक स्कीम निघाली काहीतरी स्टारवाली, जेवढे स्टार जास्त तेवढे वॉट्स त्याला कमी लागतात, म्हणजे तेवढ्या कमी पॉवरचं 1 2 3 4 4 स्टार म्हणजे फक्त 50 वॉटमध्ये फ्रीज चालतो कधी कधी काही काही लोकांचा, बरोबर. अशा प्रकारे काहीतरी ते लोकांनी ते काहीतरी काढले अप्लायन्सेस नवीन. तर आपल्याला फक्त घेणं देणं त्यांचं वॉट किती आहे, किती पॉवर आहे त्यांची. समजा हीटर तुम्हाला म्हटलं मी 800 वॉटचा आहे, 100 वॉटचा टीव्ही आहे, अशा प्रकारचे अप्लायन्स आपल्या घरामध्ये चालतात. फॅन चालतं, ट्यूबलाईट चालते, या सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्यांमुळं ते युनिट कसं काय फिरतं, ते युनिट कसं मोजतात आपण ते बघू. आता नॉर्मल तुम्हाला एक विचारतो मी, समजा आता आपल्या घरचा टीव्ही आहे, किती वॉटचा टीव्ही आहे सांगा लवकर. 100 वॉटचा टीव्ही आहे असं समजू आपण. हा 100 वॉटचा टीव्ही आपण काय 24 तास पाहत नाही. 24 तास पाहतो का आपण, काय बिंडो का आपण 24 तास टीव्ही बघायला, मग अभ्यास कधी करायचा बे, ठीक आहे. आता 100 वॅटचा टीव्ही वगैरे जर तुम्ही लोक समजा असं लावला घरामध्ये, आणि तुम्ही लोक टीव्ही हा रोज तुम्ही 4 तास पाहिला, 4 तास पाहिला ॲव्हरेज, रोज 4 तास पाहिला, तर तुमचं एप्रिल महिन्याचं बिल ह्या टीव्हीमुळे किती येईल. म्हणजे तुमच्या घरात फक्त टीव्ही चालू होता, बाकी सगळं बंद होतं असं समजू आपण. क्लिअर. मग कसं ते 100 वॅटचा टीव्ही आहे, तुम्ही लोकांनी रोज चालवला, रोज 4 तास चालला, आणि एप्रिल महिन्यामध्ये दिवस किती सांगा लवकर. ते सांगायचं तात्पर्य तेच होतं, फक्त एप्रिल महिना म्हणजे 30 डेजचा, तेवढं सांगायचं होतं. म्हणजे बघा 100 वॅटचा टीव्ही रोज 4 तास चालला, 30 दिवस चालला, याच्यामुळं किती युनिट फिरलं, आणि एका युनिटला 7 रुपये जर आपलं इलेक्ट्रिसिटी MSEB आकारत असेल तर किती रुपये बिल आलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न असतो आपला. तर इलेक्ट्रिक युनिट काढण्यासाठी तुम्हा लोकांना काही स्पेशल नॉलेजची गरज लागेल. त्यासाठी तुम्हा लोकांना PhD करावी लागेल. काय PhD करावी लागेल. त्याला फक्त हजाराने भागतात, कारण ते किलोवॅट्स मध्ये काढतात. सो PhDचा अर्थ असा आहे, PhD वाले लक्षात घ्या, P फॉर पॉवर, H म्हणजे आवर्स, आणि D म्हणजे दिवस. हे बघा पॉवर बघून घ्या सगळ्यांनी, दिस इज पॉवर, बोला आवर्स, डेज दिवस. क्लिअर सगळ्यांना काय ते, म्हणजे त्याला तास म्हणतो आपण, ते दिवस झाले, ठीक आहे. म्हणजेच तुम्हा लोकांना PhD केली की तुमचं उत्तर सहज निघतं. फक्त त्याला हजारने भागण्याच्या मागे प्रयोजन असे, पॉवर आपली असते वॅटमध्ये, त्याला किलोवॅटमध्ये कन्वर्ट करावं लागतं. दॅट इज युनिट आपलं ते, ठीक आहे. सो यालाच म्हणतात किलो. के कशामुळे आला, त्या हजारामुळे के आला, कारण के कॅन्सल करण्यासाठी हजार आणला इकडे आपण. सो याला म्हणतात किलो वॅट डॅश आवर्स. लिहायला काय सगळ्यांनी, इलेक्ट्रिक युनिट इक्वल्स टू PhD by 1000 किलोवॅट आवर्स. झालं. आपण काय 100 वॅटचा प्रश्न ना टाकला त्यामुळे टायपिंग मध्ये, आहे का काय नाही ना, आहे ना एक प्रश्न आपला. पण आपण चेंज करू, मग आपण दुसरं घेऊ काहीतरी, आपण हीटर घेऊ, हीटर. क्या क्वेश्चन घ्या एक माझा पहिल्यांदा, मग आपण त्यांचा क्वेश्चन बघू. काय ते लिहिलं का सगळ्यांनी, सूत्र लिहिलं काय, घ्या सगळ्यांनी आता. 600 वॅट्सचा, 600 वॅट्सचा म्हणजे पॉवर त्याची 600 वॅट असं समजायचं. 600 वॅट्सचा, 600 वॅट पॉवरचा, शक्तीचा एक हीटर, एक हीटर, हीटर सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, सदाशिव पेठेत राहता तुम्ही सगळे. एवढ्या थंडीचं कोणी थंड पाणी करत नाही, बिंडो के मते नाही ते हिमालयातून आलंय ते, ठीक आहे. 600 वॅटचा एक हीटर केला का आवाज आहे बिंडोकनी. एक हीटर रोज 2 तास वापरल्यास, 600 वॅटचा एक हीटर रोज 2 तास वापरल्यास एप्रिल महिन्यात किती वीज वापरली जाईल. एप्रिल महिन्यात किती वीज वापरली जाईल. सिंपल आहे.
एप्रिल महिना म्हटलं की सरळ सरळ मग तुम्हाला माहिती आहे काय ते 30 वगैरे काय असेल ते त्यानुसार, ठीक आहे, किती वीज वापरली जाईल डू इट. तर तुम्हाला लोकांना आता फक्त काय करायचं आणि किती वीज वापरली जाईल मी असं म्हटलं, मी किती रुपये बिल येईल असं नाही म्हटलं. बिल येण्यासाठी युनिटला गुणावं लागतं 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, तुमचा जो काही चार्ज असतो त्या चार्जनुसार. क्लिअर? रेडी? आता आपण फक्त इलेक्ट्रिक युनिट काढतोय आणि इलेक्ट्रिक युनिट मीन्स विजेचा वापर, वीज वापर. क्लिअर का? चला सांगा पीएचडी, कमॉन पीएचडी वाले बोला. पीएचडी पॉवर किती? पॉवर 600 वॉटचा काहीतरी हिटर येतो. आवर्स किती किती तास वापरला रोजचा? किती? 2 तास वापरला. किती दिवस वापरला? किती? 30. का? कुठला महिना आहे? एप्रिलचा महिना म्हणून 30. मग इथे जर मिळाला की 31 आणि 28 फेब्रुवारीचा आला तर 28 लीप वर्षातला आलं तर ते लोक 31 म्हणजे 29 म्हणणार तिकडं. हे तुम्हाला माहितीच पाहिजे काय ते फिक्स आहे, ते बेसिक आहे ते. आणि भागिले किती सांगा लवकर ते? 1000. तर आता ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले. 6 दुने 12 आणि 12 त्रिक किती रे सांगा लवकर? 36 युनिट. असं लिहा तिकडे. किलोवॅट आर म्हणजेच युनिट उर्फ किलो वॅट आर. KWHR किंवा असं त्याला डायरेक्टली बघा असं KWHR म्हणजे किलोवॅट आर. बरं त्याच्यामध्ये अजून एक असं लिहा खाली. जर खाली लिहा, जर एका युनिटला 7 रुपये आकारले जात असतील, 1 युनिटला 7 रुपये आकारले जात असतील तर एकूण लाईट बिल किती येईल? जर एका युनिटला 7 रुपये आकारले जात असतील तर एकूण लाईट बिल किती येईल? तर ते काहीतरी त्या लोकांनी स्लॉट्स वगैरे केलेत. 100 युनिट पर्यंत एवढ्या रुपयाने गुणायचं, 100च्या पुढे एवढ्याने गुणायचं. तुम्ही जेवढा जास्त वापरणार तेवढा फटका तुम्हाला पडणार तिथं. ते त्यांनी मुद्दाम केलेलं आहे, ते तुम्ही जास्त वापरू नये म्हणून. मग सरसकट युनिटला तेवढ्याने गुणत नाहीत ते लोक. ते काहीतरी टप्प्याटप्प्यात केलं त्याने नवीन स्कीम ती काहीतरी पाठीमागं. ठीक आहे. सो आपण जनरल गणित घेतोय. एका युनिटला 7 रुपये प्रमाणे आता आकारलं त्याने, वीज आकार केला त्याने. सो विजेचा आकार केल्यानंतर एकूण खर्च जर आपल्याला काढायचा झाला, एकूण खर्च म्हटल्यानंतर 36 गुणिले किती? 7. 7 नेला गुणावं लागेल. 7 सकून 42, 7 आला 4, 7 त्रिक 21 आणि 4 किती? 25, 25, 252 रुपये मात्र. डन. आता आपल्या झेरॉक्स मधला जो प्रश्न आहे पुढचा, क्वेश्चन नंबर 14. 14 झाला ना? सॉरी 15. तो 15 तुम्ही करायचा आता लगेच माझ्या समोर. युनिट हे पॉइंट मध्ये सुद्धा येऊ शकतात, उगाच टेन्शन घ्यायचं नाही. 15 नंबरचा प्रश्न, 15 नंबरचा प्रश्न तुम्ही करताय. 15, 16, 15 करा. 15 चिल्लर क्वेश्चन आहे, काही नाही त्याच्यामध्ये. 16 नंबर आपण एकत्र करू. गुणाकार नीट करा, भागाकार नीट करा. बेसिक मॅथ्स पाहिजेच रे, विज्ञान असलं म्हणून काय झालं. किती येते? चला किमती सांगा मला. कमान पीएचडी. आता एखादा म्हणेल मास्तर आता याच्यामध्ये आम्हाला डेज वगैरे काही दिलं नाही, पण 1 दिवस दिला ना त्याने, 1 दिवसाचं. ठीक आहे, सांगा चला लवकर. 25 वॅटचा 1 दिवा दररोज 10 तास वापरला. इकडे बघायला लेकरांनो सगळ्यांनी. 25 वॅटचा 1 दिवा रोज किती तास वापरला? 10 तास वापरला तर किती दिवसाची? एका दिवसाची. इथे 1 येऊन जाईल आणि भागिले किती सांगा लवकर? 1000. विषय संपला सगळा. शून्याला शून्य गेला. आता याला भाग देऊ नका, का माहितीये का? 25 चे 100 केलं तर शेवटी 0.25 येणार आहे. कशाला भागता बिनकामाचं? 25 100 वगैरे ते एकच ते द्या ते 0.25. काय युनिट ना? युनिट म्हणजेच काय? किलो वॅट आर्स. असं KWHR. पुढचं क्वेश्चन जरा चांगला आहे, 16 नंबरचा. करा बरं व्यवस्थित तो. 16 नंबरचा क्वेश्चन तुम्ही करायचा आहे. $200 पॉइंट किती? 5 नाही 6 येईल ना.
चला सांगा किंमत काय काय ते सांगा लवकर. पॉवर काय सांगा लवकर. पॉवर पॉवर किती. पॉवर 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 100 वॅटचा आहे. किती तास वापरला रोजचा. 6 तास वापरला. आणि हा पुढचं महत्वाचं आहे, एका लीप वर्षामध्ये, लीप वर्ष म्हणजे दिवस किती, 365 का 66. 66 ते लिहून टाका. 366 366 आणि भागिले किती सांगा लवकर. 1000 झालं. हे 2 शून्य ह्या 2 शून्याने कॅन्सल करा. या 10ला कशाने काय भाग द्यायचा नाही सांगतो ते ऐका, कारण शेवटी फक्त 10 ने एक जुगाड करता येतो ते सांगतो. पहिले हे गुणाकार करा सांगा लवकर. 6 6 किती. 6 6 36. हातचा आला 3. परत 6 6 36 आणि 3 किती सांगा लवकर. बोला लवकर. 39. 39 परत 3 आला. परत साहित्रिक 18 आणि 3 किती सांगा लवकर. 21. याला भागिले 10 आहे. अरे यार याच आपल्यासाठी काहीच नाही. मग 2196 भागिले 10 म्हणजे सरळ सरळ एक घर मागे सरकवायचं. क्लिअर काय ते बेसिक मध्ये आहे बघा. माझं उत्तर येईल 219.6. काय बरं ते युनिट आहे ना, युनिट KWHR किंवा युनिट असेल या.